ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुरेव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। तो आपण सगळे वेळात वेळ काढून 4 दिवस 3 दिवस 3.5 दिवस इथे आलात। काही भक्तांच्या विनंतीवरून त्याबद्दल सगळ्यांना आभार। सगळ्यांची काही नावं घेऊ शकत नाही इथे। वेगवेगळे एज ग्रुपचे भक्त आहेत, वेगवेगळ्या गावातनं आलेले आहेत। आमचे प्रभात परम दयालू प्रभू सर्वात लांबून असं वाटतंय, लांबून तेच असतील ना, काशीवरून आलेले आहेत। बाकी सगळे मोस्टली महाराष्ट्रातून आलेले आहेत असं वाटतंय मला। नितीन आकडे नाही आले, नाही तर दिल्लीवरचे ते होते। एनिवे, सो जेव्हा भक्त एकत्र येतात नक्कीच ते जप कीर्तन सत्संगा करता येतात। तर एक इथे चांगलं आहे आल्या म्हणजे मी आता 4 महिन्यापूर्वी इकडे आलो होतो जागा कशी आहे पाहिला, तेव्हाच मला कळलं इथे एक महत्त्वाचं क्वालिफिकेशन आहे जागेमध्ये, इथे रेंज कमी आहे। सो आपला आध्यात्मिक पिकनिक करण्याकरता खूप चांगलं क्वालिफिकेशन आहे। रेंज फक्त वर येते, ती सुद्धा थोडी म्हणून प्रोजेक्टने यूट्यूब लाईव्ह पण नाही घातलंय, नंतर रेकॉर्डिंग केल्यावर घालतील। सो गुड पॉईंट, गुड प्लेस फॉर डुईंग जपा पिकनिक, की रेंजच कमी आहे। इंटरनेटची पण कमी आहे आणि कसली माहीत नाही, नॉर्मल फोनची रेंज पण कमी आहे। आणि रेंज येते फक्त टेम्पल हॉलमध्ये, तिथे तर सगळे भक्त असतात, खाली गेलं की येत नाही। तर चांगलं, गुड। सो एनिवे, आपण 4 दिवस थोडीशी चर्चा करणार आहोत। म्हणजे 4 दिवस प्रवचन असेल, मोस्टली आज संध्याकाळी उद्यापासून सकाळचं असणार आहे प्रवचन। तर बऱ्याच विचार करत होतो काय बोलू काय नाही। तर पहिले 2 दिवस आहेत ते थोडेसे स्ट्रॉंग फिलॉसॉफिकल पॉईंट्सवर आपली चर्चा असणार आहे। आणि नंतरचे 2 दिवस आहेत ते थोडंसं कृष्णलीला, लाईक लिटिल लाइटर, म्हणजे असं काय वल्लभ चेतन म्हणतात की पहिले थोडा इंजेक्शन देणे का फिर थोडा पावडर लगाने का। तर पहिले 2 दिवस थोडं इंजेक्शन असेल, ओपन हार्ट सर्जरी, आणि नंतर थोडंसं पॅचअप। चलिए, कृष्णकथा ही महत्त्वाची आहे, पण कृष्णकथा चांगल्या प्रकारे अनुभवण्यासाठी आपली चेतना योग्य असणे महत्त्वाची आहे। सो फर्स्ट टुडे विल डिस्कस स्ट्रॉंग फिलॉसॉफिकल एक्सपेक्ट्स। आपल्यापैकी जवळजवळ 80-90% लोक जे आहेत ते अनेक वर्षांपासून साधना भक्ती करत आहेत। 2-4 वर्ष, 8-10 वर्ष, 20 वर्ष, 15 वर्ष, बरेच भक्त वेगवेगळ्या वर्षांपासून आहेत। आणि मी खरं शेवटी सांगणार होतो, पण आपले काही भक्त आपल्याला माहीत नाही इथे कोण कोण बसलेले आहेत। ते खूप मोठ्या पोझिशन्सला आहेत आता इस्कॉनमध्ये, म्हणजे मटेरियली असालच तुम्ही सगळे मॅनेजर वगैरे, पण आपले कृष्णपाद प्रभू कुठे आले तर
आहेत तिथे बघा, वरच्या पोझिशनला वरच बसलेत ते. कृष्णपाद प्रभू आहेत. ते निगडी मंदिरची आता नवीन तिथे TMC झाली. TMC असे दर 2-4 वर्षांनी बदलत असते ना, डोंट वे. ते निगडीलाही बदलली की कधी 1-2 वर्षापूर्वी. तर ते नवीन TMCचे एक फार मोठे मेंबर आहेत, तिथले स्टार प्रचारक आहेत, पॉलिटिक्समध्ये चालतात स्टार प्रचारक. ते निगडी मंदिरचे स्टार प्रचारक आहेत, बरेच संडे लेक्चर, युथ लेक्चर वगैरे काय काय चालू असतंय, जाहिराती येत असतात. असेच आपले बलदेव प्रभूजी आहेत, ते पण सुरुवातीला लोणेरेला आपले आलेले आहेत, पण ते आता मुंबई मंदिरचे मोठे मोठे खूप 2-3 कमिटीज आहेत, त्यातले ते मेंबर आहेत. म्हणजे मला असं वाटतं काही दिवसांनी ते म्हणतील प्रभूजी आता तुम्ही मुंबईत नाही आलं तरी चालेल. असे ते एनिवे. सो असे आहेत. अजून कोण आहे मोठे मोठे मेंबर्सपैकी? श्री विश्वंभर जालन्याला असतात, तिथले मोठे प्रभूजी आहेत. सो असे काही काही आहेत, आपल्याला माहीत नाही. ऑल आर बिकम सम बिग प्रीचर्स और रिस्पॉन्सिबल पोजिशन विद इन इस्कॉन. आपके मटेरियल वर्ल्ड में जॉब में आप कोई काय टीम लीडर वगैरह वगैरह कुछ कुछ होंगे, आपके जॉब में होंगे वो सब. आणि बरेचसे लोक आता इथे वर्क फ्रॉम होमही करत असतील, माहीत नाही. काही काही लोकांचं चालू आहे, आहेत मीटिंग चालू आहे. सो एनिवे फायदा आहे त्याचा. आमचे दिलेश विचार करतायत की आम्हाला असं वर्क फ्रॉम होम का नसतंय, त्यांच्या बरं आहे, आम्हाला जावंच लागतंय दररोज. सो लेट्स कम टू सम इम्पॉर्टंट पॉईंट्स टुडे. मे बी एक क्वेश्चनपासून मी चालू करत आहे. आपण सगळे अनेक वर्षांपासून भक्ती करताय, साधना भक्ती करताय, अनेक लेक्चर ऐकलेले आहेत. मे बी ह्या प्रश्नाची 2-3 उत्तरं होऊ शकतात. माझ्या मनात काही इथे मी जे लिहिले तेच एक उत्तर असेल असं नाही आहे, पण एक त्यातलं एक हे पण आहे आणि अजून 2-3 उत्तर पण असू शकतात. तर प्रश्न असा पण चालू करतोय की आपण कृष्ण भक्ती का करत आहोत? तुम्ही सगळे अनेक वर्ष करत आहात. सो जसं म्हणतात एक वाक्य में बताइए. हाँ, एक वाक्य में कि आप कृष्ण भक्ति साधना भक्ति क्यों कर रहे हैं? यस, एनी टेकर्स बोल सकते हैं. उसके मल्टीपल राइट आंसर्स हो सकते हैं. ऐसे नहीं कि मैंने कहा अलग अलग आंसर्स मिल जाएंगे अपने को. हाँ, एक उत्तर मिळते. यस. हाँ, एब्सॉर्प्शन इन कृष्ण सांगा बाबा, नाही तर एब्सॉर्प्शन कशात म्हणलं. मला म्हणून शंका आली, एब्सॉर्प्शन. पोरींचं लग्न 1 वर्षच झालं. एब्सॉर्प्शन कशामध्ये ते सांगा. आता ज्यांचं लग्न होऊन 10 वर्ष झाली, 30 वर्ष, त्यांचं वेगळीकडे एब्सॉर्प्शन असतं. सो एब्झॉर्प्शन कशात सांगत जा बाबा, सॉरी गैरसमज निर्माण होऊ नको नका. एब्झॉर्प्शन इन कृष्ण. ओके. ठीक आहे, गुड. त्याच्या पुढे अजून काय जाऊ शकतो का? हाऊ टू एब्झॉर्ब इन कृष्ण वगैरे, की आणि अदर आन्सर. ठीक आहे, मी परत विचार करा. मागे तेजस प्रभू. येस. रिलायन्स मधले उत्तर दिलं पण स्पष्ट काहीच नाही. परफेक्शन फॉर गोल. तर गोल काय आहे तो मेन्शन नाही केला. एक मिनिट तुम्हाला देतो. पण त्यांनी काय म्हटलं, परफेक्शन ऑफ गोल ऑफ. हां, तो गोल काय आहे? येस येस. हां, तुमचं उत्तर बरोबर, पण गोल काय आहे? कृष्ण प्रेम. ओके, कृष्ण प्रेम. कृष्ण प्रेम मिळाल्यावर काय करणार? ओके, तुमच्याकडे मी परत येतो, पण विद्यार्थी गौरव हात वर केलेला आहे, त्यानंतर तुमच्याकडे येतो. येस. आत्मसाक्षात्कार, त्याची व्याख्या तेजस प्रभूंनी केली. तुमचं उत्तर बरोबर आहे, पण तेजस म्हणून तुम्ही दोघे एकाच उत्तरावर आहात. तर मी तेजस प्रभूंना परत प्रश्न विचारतो की कृष्ण प्रेम, सी सबस्टेंस, कृष्ण प्रेम इज अ कॉन्सेप्ट. पण सगळ्या ब्रजवासींकडे कृष्ण प्रेम आहे, हनुमानजींकडे कृष्ण प्रेम आहे, म्हणजे प्रभू रामांच्या प्रती पण ठीक आहे, भगवत प्रेम आहे. सो त्याच्यानंतर कृष्ण प्रेम मध्ये नंतर तुम्ही काय करणार? ते डेस्टिनेशन नाही आहे, ते म्हणजे गेल्यावर सुद्धा ती प्रोसेस इटर्नली चालू आहे. हा, कोणती प्रोसेस? ती म्हणजे कोणती प्रोसेस? भगवंतांची प्रेमपूर्वक सेवा करणे. हा, तिथे थोडंसं आले तुम्ही पॉइंटला. कृष्ण प्रेम
इज अ कॉन्शियसनेस, पण तिथे गेल्यावर ती प्रोसेस चालू राहणार, म्हणजे भगवंतांची सेवा करणे. एनिथिंग फर्दर त्यांच्या हे कसं होतंय समूह जर एहो भाईवालं होत आहे. लॉर्ड चैतन्य महाप्रभूने रामाचार्यांची जी चर्चा झाली कुठे राजमुंड्रीला, आपले काही लोक गेले होते. तर काय म्हटले प्रभूजी आता, भगवंतांची सेवा करणे. ओके, हां, कृष्ण प्रेम भावनेमध्ये भगवंतांची सेवा करणे. नो, इट्स गुड आन्सर. हां, कृष्ण प्रेम त्यात ॲब्झॉर्ब होणे. हां, ॲब्झॉर्प्शन इन जॉब किंवा ॲब्झॉर्प्शन इन बँक अकाउंट ड्युरिंग पेमेंट डेट. त्यात पण ॲब्झॉर्प्शन असतंय, पगार आला का बँकेत असेल तर. पण ॲब्झॉर्प्शन इन काय म्हटले त्याच्याच प्रभू, हां, सर्विंग कृष्ण. एनिथिंग बियॉन्ड दॅट, सर्विंग कृष्णा बियॉन्ड. तो एक खूप फेमस श्लोक आहे. लहान 1-2 वर्षात भक्तीचं पण अनेकदा ऐकून घेतो तो श्लोक. येस, अतुल आनंद, काय अतुल गोविंद प्रभूजी. येस, हां, त्याच्याच हां, काय सुदर्शन चक्र प्रभू. हां, सुदर्शन चक्र प्रभूंनी थोडंसं उत्तर बरोबर आलेलं आहे. जे वेळे स्वरूप आहे कृष्ण नित्यदास, त्याचं काय दास दासानुदास. सो ॲक्च्युली हे खूप सिक्रेट खूप सुंदर आहे, महत्त्वाचं आहे. आणि श्रील प्रभुपाद तात्पर्यात अनेक ठिकाणी सांगतात, पण मी आज एक तात्पर्य घेतलेलं आहे. टू प्लीज कृष्ण बाय सर्विंग कृष्ण. पर जर गोलोक वृंदावन में तुम्ही गेले तर ॲक्च्युली व्हेरी फ्यू पीपल सर्व कृष्ण डायरेक्टली, इवन इन स्पिरिच्युअल वर्ल्ड. राधाराणी, अष्टसखी, अष्टसखाज, मे बी यशोदा नंद आणि मे बी फ्यू. पण जसं आपले सुदर्शन चक्रवर्तींनी सांगितलं, दास दासानुदास. आज सुंदर हे प्रभूं मला कन्फ्यूज होतं की मी लेक्चर इंग्लिशमध्ये घेऊ का मराठीमध्ये का हिंदीमध्ये. 1-2 महिने मी 8-10 दिवसापासून, तर आता अद्वैत प्रभू म्हटले मराठीत घ्या. आणि सुंदर हरी प्रभूंनी मला सांगितलेलं आहे की आज काय टाईम लिमिट ठेवू नका, हरी बोल. तर मी आपल्या स्लो स्पीडनी चाललोय. चालेल ना सुंदर हरी प्रभूजी? असं काय 6:30 पर्यंत संपवायचं वगैरे असं काही नाही ना, हरी बोल. आणि कोणाला झोप आली तरी काही प्रॉब्लेम नाही, म्हणून सकाळच्या दुपारी ठेवलंय झोप झाल्यावर. पण एकदा ना श्रील प्रभुपाद एका ठिकाणी मुंबईला होते आणि कोणता असा व्हिजिटर आला होता आणि वक्त लेक्चर होते. तो व्हिजिटर म्हटला, स्वामीजी युअर डिसायपल्स ऑलवेज स्लीप ड्युरिंग लेक्चर्स. प्रभुपाद म्हटले, ऑलवेज? येस येस ऑलवेज. म्हटलं, ऑलवेज दे स्लीप? मोस्ट ऑफ द टाइम, 90% ऑफ टाइम दे स्लीप ड्युरिंग लेक्चर्स. प्रभुपाद म्हटले, दॅट मीन्स 10% ऑफ द टाइम दे हिअर. ओके, मे बी 10% ते ऐकत असतील लेक्चर, 90% ते झोपा काढतात तुमचे शिष्य. प्रभुपाद म्हटले, बाय हिअरिंग 10% दे हॅव चेंज सो मच. व्हॉट अबाउट यू? यू आर नॉट चेंज येट. इफ दे हिअर फॉर ऑल 100%, व्हॉट चेंज विल हॅपन? 90% झोपतात, नो प्रॉब्लेम. म्हणजे झोपू नये, पण जरी झोपले तरी 10% ऐकून एवढं परिवर्तन झालेलं आहे. आणि पण तुझ्यात परिवर्तन दिसत नाही, त्याचं काय बाबा उत्तर? तुम्ही ऐकता, जागे असाल किंवा जागे नसाल, पण ते ऐकता का तो विषय महत्त्वाचा आहे. कारण तुमच्यात परिवर्तन दिसत नाही आहे. माझे शिष्य झोपत असतील प्रभुपाद म्हटले 90% टाईम, पण 10% तरी ऐकतात. सडनली समटाईम्स वी विल गेट लिटिल बोर्ड इन लॉंग लेक्चर्स. पण एनिवे आपली जपा येतात तशीच असते. साधारणपणे पूर्वी पण अधिक वाजोपूर वगैरे आले 2 तासाचा तरी क्लास चालतोच. हरे कृष्ण. तर मी म्हटलं 4 लेक्चर आहेत, 2 दिवस थोडेसे स्ट्रॉंग आणि 2 दिवस थोडेसे कृष्णलीला. तर बघा, हे लक्षात घ्या, भगवत भक्तांची सेवा करणे हे खूप महत्त्वाचं आहे. शिवजी पार्वतीला सांगतात, तो श्लोक फेमस आहे, आराधनामपि सर्वेषां विष्णू आराधनम परम तस्मात् परतरम देवी तदीयानाम समर्चितुम. बरेचदा भक्त लोक मला विचारतात, भक्त नाही जगातले लोक, जसं मी तेजस प्रभूंना आज विचारत होतो की तुम्ही भगवंतांना पाहिलं का?
तर भगवंतांना पाहून काय करायचं नंतर? हो, काय करायचं इन द सेन्स, सॉरी तसं नाही, भगवंतांना पाहिल्यावर काय करायचं दॅट वे. पाहून काय करायचं असं नॉट इन दॅट निगेटिव्ह वे. भगवंतांना पाहिल्यावर काय करायचं? भगवंतांना पाहिल्यावर त्यांच्या भक्तांची सेवा करायची. हा विषय महत्त्वाचा आहे. सो आणि मी सांगत नाही आहे, श्रीमद भागवतमध्ये जवळजवळ सगळे भक्त भगवंतांना प्रार्थना करत आहेत. आज मी जो श्लोक आपल्या सर्वप्रबंधी ग्रुपला पाठवला तो ध्रुव महाराजांनी म्हटलेला श्लोक आहे. श्रीमद भागवतमध्ये जवळजवळ सगळे भक्त डायरेक्ट भगवंतांना प्रार्थना करत आहेत की अहो भगवंता, म्हणजे त्यांना दर्शन मिळालेलं आहे भगवंतांचं, भगवंत समोर आहेत आणि ते प्रार्थना करत आहेत की मला तुमच्या भक्तांची सेवा द्या. सो इवन इफ यू गेट टू सी कृष्ण, वी शुड नो दॅट ऑल ग्रेट डिवोटीज, ध्रुव, प्रल्हाद, उत्तरासुर अँड त्यांचा ते आपला वैष्णव सिद्धांत आहे. ते काय म्हणत आहे की मला तुमच्या भक्तांची सेवा द्या. सो भगवंतांना पाहायचं आहे. वंडरफुल. ध्रुव महाराजांना दिसले आणि नंतर ते कुठे गेले? भक्तांची सेवा करायला. प्रल्हाद महाराजांना दिसले, कुठे गेले? भक्तांची सेवा करायला. सो लोक कधी कधी मला विचारतात तुम्ही भगवंतांना पाहिलंय का? मी म्हणतो भगवंतांना पाहून जे मिळणार आहे ते ऑलरेडी मला मिळालेलं आहे. सो बेसिकली आपल्याला हे कळलं पाहिजे की भक्तांची सेवा जी आहे ती खूप बहुमूल्य आहे आणि ते यात्रेमध्ये आपल्याला प्रचूर मात्रामध्ये उपलब्ध आहे. सेवेची संधी वेगळ्या. आणि आयुष्यात पण तुम्ही तिथे सत्संगात असाल, जिथे कुठे नसाल तरी हल्ली ऑनलाईन वगैरे चालतं आहे, सेवा करायची तर कोण ना कोण कशी ना कशी सेवा करायची संधी शोधू शकतो. आणि त्याच्यामध्ये ॲब्झॉर्प्शन, तो जो एक भागवतामध्ये श्लोक आहे, नाही ते काहीतरी काय 8-10 गुरु होते 9 योगेंद्रांचे, तो एक जण तो बाणाला धार लावत होता, धनुष्यबाणाच्या बाणला, आणि समोरून ते मोठी मिरवणूक जात होते वाजत गाजत, पण त्याचं लक्ष तिथे नव्हतं, त्याच्या दुकानाच्या समोरून जाते, तो फुल्ली फोकस्ड ॲब्झॉर्प्शन. येस. तर तशा प्रकारे आपलं ॲब्झॉर्प्शन असलं पाहिजे. कशात? भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये. आज जो श्लोक घेतला आहे त्याचे श्लोक आणि तात्पर्य खूप छान आहे. मी थोडंसं वाचून घेतो. ध्रुव महाराजांचा श्लोक आहे, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला पाठवलेला आहे. इंग्लिश असेल कारण का ते त्यांच्याकडे इंग्लिश होतं वेदाबेसमध्ये. 4:9-11 चौथा स्कंद 9वा अध्याय श्लोक नंबर 11 आहे. तर मी इथे माझ्याकडे इंग्लिश आहे, लॅपटॉपला इंग्लिश वाचतोय, मग आपण चर्चा करूया. ओ अनलिमिटेड लॉर्ड, काइंडली ब्लेस मी. ध्रुव महाराज प्रार्थना करतायत, त्यांच्यासमोर भगवंत आलेले आहेत, भगवंतांनी त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि ते काय म्हणतायत? हे भगवंता, मला आशीर्वाद द्या की मी तुमच्या महान भक्तांबरोबर भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होईन. नाही सॉरी, महान भक्तांचा संग घेईन जे भक्त तुमची सेवा करत आहेत. ध्रुव महाराज टेलिंग, जे तुमची सेवा करत आहेत अशा महान भक्तांचा संग मी घेईन. असे भक्त हे भौतिक जगात प्रभावित नसतात आणि अशा भक्तांची सेवा केल्यावर मी पण या भौतिक जगताच्या प्रभावातून बाहेर पडेन. आणि भौतिक जग कसं आहे? संसार दावा एक धगधगत्या अग्नीप्रमाणे आहे. आणि अशा भक्तांच्या संगतीमध्ये श्रवण कीर्तन केल्यावर खूप सोप्याप्रमाणे माझी जी भक्तीची प्रगती आहे ती होईल. सो बेसिकली श्रील प्रभुपाद तात्पर्यात पहिल्या पॉईंटमध्ये सांगतायत भगवंतांकडे काय मागावं? मागावं तर काय मागावं? भक्तांचा संघ मागावा, भक्तांची सेवा मागावी. ती आपल्याला इथे मिळालेली आहे आणि आपण ती करायची आहे. दॅट्स हेच जीवनाचं परफेक्शन आहे. आपल्याला आत्ताही भगवंतांची सेवा व्हाया भक्तांची सेवा करायची आणि गोलोक वृंदावनला गेल्यावरही भगवंतांची सेवा करायची, व्हाया भक्तांची सेवा. असा काही फरक पडणार नाही आहे. विशेष इथे गोलोक वृंदावनमध्ये काही सेवा नसतात, लाईक बस मॅनेजमेंट, ट्रेन बुकिंग, साऊंड सिस्टम, पण प्रसाद सर्विंग, कीर्तन, फ्लॉवर गार्लँड, सतंजी घालणे काढले, ह्या सेवा गोलोक वृंदावनमध्ये पण असतात. इथे ह्या ज्या बस मॅनेजमेंट वगैरे सेवा आहेत त्या आपण गोलोक वृंदावनच्या चेतनेमध्ये त्या सेवा इथे करू शकतो. काही सेवा इथे आहेत ज्या गोलोक वृंदावनमध्ये नसतील, पण चेतना तीच आहे सेवा करायची. सो बेसिकली ध्रुव महाराज म्हणतायत की भगवंताकडे काय प्रार्थना करतायत ध्रुव महाराज, हीच प्रार्थना वृंदासुर प्रल्हाद सगळे करतायत. आपण घेऊया पुढे. ते म्हणतायत
की मला भक्तांच्या, शुद्ध भक्तांचा संग द्या. आणि इथे खूप महत्त्वाचं वाक्य शिला प्रभुपाद, ह्या सगळ्याच तात्पर्यात प्रभुपाद महत्त्वाचे वाक्य सांगतात. दुसरं वाक्य प्रभुपाद म्हणतायत, ट्रान्सेंडेंटल डिवोशनल सर्व्हिस कॅनॉट बी कम्प्लीट अँड कॅनॉट बी रिलिशेबल. दोन्ही कॅनॉट बी कम्प्लीट अँड कॅनॉट बी रिलिशेबल विदाउट द असोसिएशन ऑफ डिवोटीज. भक्तांच्या संगतीशिवाय आपली आध्यात्मिक भक्ती, आध्यात्मिक जीवनाची भक्ती ती पूर्णत्वाला परफेक्शनला पोचू शकत नाही. आणि जेव्हा आपण जी करतोय तेव्हा त्याच्यात गोडवा नसणार आहे भक्तांच्या संगतीशिवाय एकट्याने करण्यात. सो प्रभुपाद म्हणतात, म्हणूनच आम्ही इस्कॉन सोसायटीची स्थापना केलेली आहे, जिथे आपल्याला भक्तांच्या संगतीमध्ये भक्ती करायची संधी मिळेल. आणि प्रभुपादांनी इथे पुढे म्हटलेलं आहे, समजा कोणी विचार करतंय की भक्तांच्या संगतीशिवाय आम्ही कृष्ण भक्ती करू, कृष्ण कॉन्शियसनेस प्रॅक्टिस करू, देन ही इज लिव्हिंग इन ग्रेट हॅल्युसिनेशन. म्हणजे कोणी विचार करतं की मी भक्तांच्या संगतीशिवाय कृष्ण भक्ती करीन, तर तो महान भ्रमामध्ये, मोठ्या भ्रमामध्ये आहे, असं प्रभुपाद सांगतात इथे. सो वी हॅव टू बी व्हेरी क्लिअर. काही कारणास्तव कुठेतरी त्यांची बदली झाली जॉबमध्ये आणि ते भक्तांचा संघच नाही आहे वगैरे, असं काय असेल तर विषय वेगळा होतो. पण अन्यथा अदरवाईज जेवढं काय इथे आपण आलो आहे कशा करता, भक्तांचे संघ घ्यायला, श्रवण कीर्तन प्रसाद सेवा संधी आपापला, आपण बरेच लांबून आलो आहे इकडनं तिकडनं. सो एक लक्षात घ्या, भक्तांच्या प्रभुपाद काय म्हणतात, ग्रेट हॅल्युसिनेशन फॉर दिस इज नॉट पॉसिबल. प्रभुपादांनी लिहिलंय हे शक्य नाही आहे. कृष्ण भक्तांच्या संगतीशिवाय कृष्ण भक्ती प्रॅक्टिस करणे हे शक्य नाही आहे. आणि प्रभुपाद म्हणतात, पुढचं वाक्य खूप महत्त्वाचं आहे. प्रभुपाद म्हणतात, फ्रॉम द स्टेटमेंट बाय ध्रुव महाराज इट इज क्लिअर that unless one is associated with devotees, his devotional service does not mature. भक्तांच्या संगतीशिवाय आपली भक्ती आहे ती काय म्हणूया परिपक्व होत नाही. भक्ती राहील पण परिपक्व होण्यासाठी भक्तांचा संघ आवश्यक आहे. डज नॉट मॅच्युअर. एक मिनिट. इट डज का परिपक्व होत नाही म्हणजे खूप हे पुढचं जे फ्रेज आहे ना वाक्याचं एवढं महत्त्वाचं आहे. मी विचारच करतोय त्याच्यावर खूप दिवस झाले. इट डज नॉट मॅच्युअर कॉमा प्रभुपाद म्हणतायत इट डज नॉट बिकम डिस्टिंक्ट फ्रॉम मटेरियल ॲक्टिव्हिटीज. आता ह्याच्यावरच पण चर्चा करणार आहोत. भक्तांच्या संगतीशिवाय आपण भक्ती केली तर ती भौतिक कार्यांपेक्षा वेगळी होत नाही. म्हणजे आपण भक्तांच्या संगतीशिवाय आपण हार बनवू, सतरंज्या घालू, बस बुकिंग करू किंवा घरी बसून हार बनवू, नाही मला भक्तांचा संगत नको, मी एकटाच करणार बेसिकली. आणि एकट्यामध्ये आपण भगवंतांची भक्ती केली तर प्रभुपाद म्हणतायत 2 पॉईंट इथे डिफेक्ट म्हणतायत. एक म्हणतायत इट डज नॉट मॅच्युअर, ती भक्ती चालू राहील पण ती परिपक्व पूर्णत्वाला पोचणार नाही. आणि दुसरं ते म्हणतायत इट इज नॉट डिस्टिंक्ट फ्रॉम मटेरियल ॲक्टिव्हिटीज. म्हणजे आपण भक्तीच्या क्रिया करतोय, जप करतोय, हार बनवतोय, ऑफरिंग करतोय, इत्यादी 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 करतोय, पण त्या भौतिक क्रियांपेक्षा विशेष वेगळ्या नाही आहेत. दे आर लाईक मटेरियल ॲक्टिव्हिटीज. असं का म्हटलंय प्रभुपाद? मी एकटा जप केला काय आणि संगतीत जप केला काय? म्हणजे जेव्हा चान्स मिळेल तेव्हा एकटा घरी करतो, पण चान्स मिळेल तेव्हा मी एकट्याने कीर्तन केलं काय आणि संगतीत कीर्तन केलं काय? मी एकट्याने सेवा केली काय आणि संगतीत सेवा केली काय? प्रभुपाद असं का म्हटलं इट डज नॉट मॅच्युअर आणि इट डज नॉट बिकम डिस्टिंक्ट. पहिलं तर मॅच्युअर होणार नाही, ठीक आहे, मॅच्युअर नाही तर नाही, इमॅच्युअरच भक्ती करेन मी. भक्तांची संगत नाही करायची मला. तिथे मला खूप जास्त गुलाबजाम वाटतं, त्रास झाला माझ्या पोटाला. दुपारी रूममध्ये गेलो तर सगळं हरिबोल झालं. मला नाही संगत करायची, कधी कधी नाही करायची संगत. मला गुलाबजाम वाढतच नाहीत. मी लेट आलो तो सोलकढी संपवून गेलेली. अरे आणि मीच मेनू ठरवलेला तो, तरी मला सोलकढी नाही मिळाली. असं कधी कधी होत आहे. कुठे गेले ते बिचाऱ्याने मेनू ठरवला, त्यांना सोलकढी नाही मिळाली.
मला नाही भक्तांच्या संगतीत भक्ती करायची. आज नाही मिळालं खरोखर. एनिवे मी नो ठरवणार. शेवटची गोटभर मिळाली कुठनं तरी ॲडजस्ट करून. आपण बिंदास 4-4 ग्लास पेलो आधी 2. तर एनिवे महत्त्वाचा मुद्दा काय आहे? आपली भक्ती मॅच्युअर होणार नाही. म्हणा मॅच्युअर नाही होणार तर नको, नाही करत मॅच्युअर, मला हे भक्तांचा संगत जमत नाही. पण प्रभुपाद म्हणतात इट विल नॉट इवन बी स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी, इट विल बी मटेरियल ॲक्टिव्हिटी. हा तर इमॅच्युअर भक्ती तर इमॅच्युअर भक्ती नाव दे, मी इमॅच्युअरच करणार. अरे पण ती स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी असेल का नाही तिथेच डाऊट घेतला प्रभुपादांनी. भक्तांच्या संगतीशिवाय केलेली भक्ती प्रभुपाद म्हणतात समवन कॅन पुट द लाईट्स ऑन. प्रभुपाद म्हणतायत की ती इमॅच्युअर होईल. एनिवे एक सेकंड. सो जेव्हा आपण भक्तांच्या संगतीत भक्ती करत नाही किंवा भक्तांच्या संगतीत प्रभुपाद पुढे म्हणतायत रिलिशेबल नसते भक्ती, किंवा आपण भक्तांच्या संगतीत करतोय पण मटेरियलिस्टिक चेतनेमध्ये करतोय, ॲक्च्युली दॅट टाइम ती रिलिशेबल नसते. इफ वी आर इन असोसिएशन ऑफ डिवोटीज अँड वी आर नॉट रिलिशिंग भक्ती, देन आवर कॉन्शियसनेस इज मटेरियल कॉन्शियसनेस. म्हणून ते आपण त्याच्यात रस येत नाही. म्हणून प्रभुपाद म्हटले, बरेचदा मी आता जवळजवळ 20, 25, 30 वर्ष भक्तांच्या संगतीत आहे. अनेक भक्त पाहिलेले आहेत, चांगले भक्त आहेत, पण फॉर सम रिझन्स ते म्हणतात आम्ही भक्तांचा संग करणार नाही. फॉर सम रिझन्स सगळीकडे ऑल ओव्हर द वर्ल्ड असं होत असतं. पण इथे खूप महत्त्वाचं प्रभुपाद सांगतायत की आपण भक्तांच्या संगतीत नाही केली ना तर आपली भक्ती भौतिकवादी लेवलला जाणार. भौतिक लेवलला म्हणजे काय? आता भौतिक लेवलला लोक कार्य करतात तुमच्या समाजामध्ये, जगामध्ये, कंपनीमध्ये, अजून जे काय स्पिरिच्युअल लेवल सोडून भौतिक लेवलला लोक खूप कार्य करतात. तिथे त्यांची चेतना काय असते, कशा करता करतात? मोस्टली सम पोझिशन, पॉवर, प्राईड, रिस्पेक्ट. ह्या चेतनेमध्ये आपण भक्तांच्या भक्तीत संगत केली आणि भक्तांच्या संगतीत भक्ती करायचा प्रयत्न केला तर आपली भक्ती रिलिशेबल राहणार नाही. आपली भक्ती रिलिशेबल राहणार नाही. इफ वी वॉन्ट टू हॅव असोसिएशन ऑफ डिवोटीज टू बी रिलिशेबल, देन वी हॅव टू चेंज अवर कॉन्शियसनेस. भक्तांच्या संगतीत भक्ती करताना बघा, पहिला मुद्दा काय आपण ऐकला? भक्तांची संगत हे सर्वात महत्त्वाचं आहे. टू प्लीज प्रभुपाद, प्लीज कृष्ण. बट देन वी हॅव टू लर्न हाऊ टू असोसिएट विथ डिवोटीज अँड भक्ती शुड बी रिलिशेबल. And for the bhakti to be relishable in association of devotees, if we not in association of devotees, प्रभुपाद म्हणतात ती भौतिक ॲक्टिव्हिटी सारखी आहे ऑलमोस्ट. मग भौतिक ॲक्टिव्हिटी म्हणजे कसं? बघा, मी भगवंतांना हार बनवतोय, ती भौतिक ॲक्टिव्हिटी आहे का? ॲक्टिव्हिटी भौतिक नाही आहे, पण कॉन्शियसनेस भौतिक असू शकते. मी प्रसाद वाढतोय इथे गोयात्रेत, ती ॲक्टिव्हिटी भौतिक आहे का? नाही. पण कॉन्शियसनेस, चेतना भौतिक असू शकते, हे लक्षात घ्या. चेतना भौतिक असू शकते आणि आपल्याला आपली चेतना पण बदलायची, आपल्याला आपली चेतना पण बदलायची. म्हणून प्रभुपाद म्हणतायत बघा, तो फरक होणार आहे. जेव्हा मी घरी एकट्याने भक्ती केली तर काय फरक पडतो? ॲक्टिव्हिटी होईल भक्तीची, चेतना बदलली जाईल का नाही तो विषय वेगळा आहे. आपली जी चेतना आहे, मान, प्रतिष्ठा, लाभ, ही चेतना एकट्यामध्ये भक्ती करून बदलली जायची शक्यता खूप कमी आहे. सो आणि दुसरं काय सांगितलंय? अनकंडिशनल डिव्होशनल सर्व्हिस. अहेतुकी, आपली अहेतुकी भक्ती पाहिजे, नाही तर काही हेतू असेल, असं झालं तरच मला यात्रा रिफंड पूर्ण मिळाला, माझ्या बायकोची कॅन्सल झाली म्हणून, तरच मी आनंदी यात्रेत भाग घेईन. नाहीतर मी खुश होऊन बसणार, ह्यांनी मला रिफंड दिला नाही, माझी बायको आली नाही म्हणून. जे काय असेल ते नाही, ठीक आहे. अनकंडिशनल भक्ती नव्हे.
किंवा माझ्या मुलाचा रिव्ह्यू जे काय असेल ते. तर हे आता लाईव्ह एक्झाम्पल आहे. सध्या बऱ्याचशा लोकांचे बरेच कॅन्सर झाले ते, कोणाची बायको, कोणाचा मुलगा, कोणाचा मित्र, कोणाचे वडील, कोणाचे जे काय असेल ते. आपल्या एक लोणावळ्याच्या माताजी पण आहेत, मयुरी माताजी. त्यांनी आधीच सांगितलं मला रिफंडच नको, त्या खुश आहेत. एनिवे काही काहींची आर्थिक परिस्थिती वेगळी असेल, बट स्टील पण आपली अपेक्षा असेल तर कंडिशन हेतू असेल तर थोडासा विषय वेगळा होतो. ती कशी झाली कॉन्शियसनेस सहेतुकी. सहेतुकी आपली चेतना असेल ना भक्तांच्या संगतीत. यात्रा रिफंडचा तिथे आर्थिक विषय आला म्हणून थोडंसं ते जास्त सेन्सिटिव्ह होतं, बट स्टील किंवा बाकीचे बरेचसे आपल्या बऱ्याचशा हेतू असतील, बऱ्याचशा अपेक्षा असतील तर आपली भक्ती एवढी रिलेशेबल नसेल. आणि म्हणून प्रभुपाद काय म्हणतात, मटेरियल वर्ल्डमधली भक्ती ही कमी रिलेशेबल आहे. त्या तात्पर्यात आपण पुढे जाऊ शकतो. प्रभुपाद म्हणतात आपल्या भक्तीची सुरुवात आणि भक्तीची डेव्हलपमेंट आणि फर्दर डेव्हलपमेंट ही भक्तांच्या संगतीतच होणार आहे. सुरुवात तर आपली भक्तांच्या संगतीत होते भक्तीची, पण त्याची डेव्हलपमेंट अँड फर्दर डेव्हलपमेंट ऑफ डिवोशनल सर्व्हिस विल हॅपन. वन विल बी एलिव्हेटेड टू गोलोक वृंदावन बाय सच डिवोशनल सर्व्हिस. आणि प्रभुपाद म्हणतायत कृष्ण भक्ती गोलोक वृंदावनमधली आणि इथली ह्याच्यामध्ये फरक काय आहे? एक्सपिरियन्सच्या हिशोबाने द्यायचा. प्रभुपाद इथे एक्सपिरियन्स आपण काय करायचं ते तुम्ही बोलले. आपण ते प्रभुपाद आपण कृष्ण भक्ती अनुभवतो इथे आणि गोलोक वृंदावनमध्ये. प्रभुपाद तिथे फुल्ली रिलेशेबल आहे, इथे थोडी कमी रिलेशेबल आहे, पण रिलेशेबल आहे. प्रभुपाद देतात आंब्याचं, एक थोडा कच्चा आंबा आहे आणि एक पिकलेला आंबा आहे, ऐकलेलं आहे. सो कृष्ण भक्ती हॅज टू बी रिलेशेबल. प्रभुपाद म्हणतात इन मटेरियल वर्ल्ड इट इज लेस रिलेशेबल दॅन इन द स्पिरिच्युअल वर्ल्ड. गोलोक वृंदावन कृष्ण भक्ती फुल्ली रिलेशेबल म्हणजे काय म्हणूया आनंददायक आहे. आणि इथे थोडीशी कमी आहे, पण ती आनंददायकच पाहिजे. तिचा मेन जो एलिमेंट आहे तो बदलणारा नाही आहे. कृष्ण भक्ती इथे थोडीशी त्यात 19-20 होत आहे मटेरियल वर्ल्डमधल्या कृष्ण भक्तांच्या संगतीमध्ये. बघा गोलोक वृंदावनला जाऊन तुम्ही एकट्याने कृष्ण भक्ती करू शकत नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस हिअर व्हॉट विल बी प्रॅक्टिस देअर. गोलोक वृंदावनला जाऊन तुम्ही एकट्याने कृष्ण भक्ती करू, तिथे एकट्याने तुम्ही ब्रह्मज्योतीमध्ये जाऊ शकता. म्हणून प्रभुपाद म्हटले इट इज नॉन डिस्टिंक्ट फ्रॉम मटेरियल ॲक्टिव्हिटी. भक्तिविनोद ठाकूरांचं पण ते वाक्य आहे, काय फूल्स पॅराडाईज का असं काहीतरी शब्द वापरला आहे. कोणाला वाटत असेल की मी एकटा कृष्ण बघतो तर तो मोठा भ्रम प्रभुपाद म्हटले किंवा मूर्खपणा आहे, फूल्स पॅराडाईज. सो एनिवे प्रभुपाद सांगतायत हे खूप महत्त्वाचं आहे. ही सेज only difference is the spiritual life in spiritual world is more relishable and material world it is less relishable. पण रिलेशेबल आहे. भौतिक जगतातली पण कृष्ण भक्ती ही आनंददायीच आहे, थोडीशी कमी आहे आनंददायी. आपण भौतिक जगात असू पण आपली जेवढी चेतना आध्यात्मिक होत जाईल. आता बघा डिस्टिंक्ट फ्रॉम मटेरियल ॲक्टिव्हिटी. प्रभुपाद म्हटले भक्तांच्या संगतीत केलेली भक्तीच ही मटेरियल ॲक्टिव्हिटीपेक्षा वेगळी होऊ शकते, एकट्याने गेली तर वेगळी होणार नाही. मग आता आपण चर्चा केली, कोणी हार बनवला, कोणी जप केला, कोणी अजून काय केलं, वेगवेगळ्या सेवा, कुकिंग केलं भगवंताकरता एकट्यामध्ये. ते कसं आहे कृष्ण भक्तांच्या संगतीत आपण जेव्हा भक्ती करतो तेव्हा हे कळतं आहे की आपण मान करता करतोय का प्रतिष्ठा करता करतोय का लाभ करता करतोय. एकट्याने करतो तेव्हा हे कळत नाही आणि आपण चुकीच्या पद्धतीने करत असतो तेव्हा ते इम्प्रूव्ह होत नाही. म्हणून परमपूज्य राहत महाराजांनी ते सांगितलेलं आहे. परमपूज्य राहत महाराज प्रभुपादांना भेटायच्या आधी हिमालयात हरिद्वार का ऋषिकेश जवळ तुम्हाला माहिती आहे गंगेच्या नदीच्या मध्ये ते एका दगडावर बसायचे. दररोज सकाळी जायचे, जप करायचे, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत ध्यान लावायचे. संध्याकाळी यायचे, फक्त एक छोटूसं गाजर खायचे आणि एक गाजर हलवा नाही,
आणि तो पण वल्लभ चैतन्य प्रभू परत परत प्रेमाने वाढणारा नाही. एक छोटूसा गाजर खायचे आणि थोडंसं पाणी प्यायचे. महाराजांनी तसं 30 दिवस केलं. आपल्या यात्रेच्या मेनूत सांगितलं बाबा 1 गाजर आणि 1 कप पाणी. फ्री यात्रा किंवा यात्रेवर येण्यासाठी तुम्हाला 5,000 रुपये पण दिले जातील महिनाभर. सुंदर है, अनाउंसमेंट कर दो कितने लोग आते देख लो. यात्रा में आने के लिए 10,000 रुपया मिलेगा, 50,000 भी दे दो, कोई नहीं आएगा, चिंता मत करो. यात्रा में आने के लिए 50,000 रुपया मिलेगा. खाली एक ही अट है, दिन में खाली 1 गाजर और 1 कप पानी मिलेगा खाने के लिए. कौन कौन तैयार है, हाथ ऊपर करो. कोई नहीं कर रहे. कैसा सुंदर हरी प्रभु बोलते हैं मैनेजर मैं हूं, मैं ही नहीं आऊंगा. यात्रा मैनेजर ही नहीं आएंगे तो यात्रा कहां से होगा. पर महाराज क्या बोले? महाराज बोले वो करना आसान है मटेरियल लेवल पे. मटेरियल लेवल पे वो करना आसान है भक्तों के एक संग से. पर स्पिरिचुअल लेवल में वो छोड़ दो, उसका कोई इतना ही पड़. भक्तों के संग में ज़्यादा इम्पोर्टेंस है. हाँ, तो यस वी नो, बट दैट डजंट हैव मच वैल्यू व्हेन वी डू इट अलोन. हाँ, टू स्टे विथ डिवोटीज, महाराज से टू स्टे विथ डिवोटीज इज मोर इम्पोर्टेंट. हाँ, महाराज ने वो महीना भर किया, जिंदगी भर भक्तों के साथ रह रहे. वो महीना भर किया था, रहते पानी पी के, गाजर खा के. हाँ, सो बेसिकली ये अभी हमको महत्वपूर्ण है. पहला तो पॉइंट हमने क्लियर कर लिया कि भक्तों के संग ही सबसे इम्पोर्टंट है और उनकी सेवा करना सबसे इम्पोर्टंट है. हाँ, भौतिक जगतातली जी भक्ती आहे ती थोडीशी नाही, पूर्ण अगदी पिकलेल्या आंब्यासारखी नसणार आहे. थोडीशी कधी कधी कमी असेल. काही लोक तुमच्यातले मँगो फेस्टिवलला आलेले आहेत, आंबे सगळे गोड असतात पण एखादा आंबट निघतो त्यातला खाता खाता. आपल्याला कधी थोडासा कमी पिकलेला असतो, एखादा आंबट निघतो. सो एनिवे भौतिक जगतात पण तो बेसिकली गोडच असतो. हां, बेसिकली गोडच असतो, थोडासा आंबट असतो कधी कधी. सो भौतिक जगतातली जी भक्ती आहे ती तशी आहे, ती बेसिकली गोडच आहे. पण आपल्याला भक्ती नुसती कडून आंबट वाटत असेल तर आपली चेतना मात्र मटेरियलिस्टिक आहे. दॅट वी हॅव टू वर्क ऑन. सो श्रीमद भागवत गौरांग कोणचं वाक्य आहे? व्हॉट इज टीचर्स? इट टीचर्स अस टू चेंज अवर मोटिवेशन्स. आपण भक्ती का करतोय? लोकांनी वावा म्हणून, मला काहीतरी पोझिशन मिळावी म्हणून, न धनम न जनम, मान प्रतिष्ठा बागेने. हां, भक्तीमध्ये मला पोझिशन पाहिजे, ही कोणती चेतना झाली? ही मटेरियलिस्टिक चेतना झाली. हां, मला लोकांनी रेकग्नाइज केलं पाहिजे, बोललं पाहिजे. हां, इथले भक्त लोक प्रयत्न करतातच की कोणी काय सेवा केली असेल तर त्याला थोडंसं रेकग्नाइज करायचं, थँक्यू करायचं. पण आपण त्या मोटिवेशनमध्ये असेल की आपला तो हेतू असेल आणि आपल्याला ते रेकग्निशन केलं गेलं तरच मी भक्ती करीन. हां, सुरुवातीला ठीक आहे नवीन नवीन असताना, पण तो हेतू आपला बदलला गेला. कसं आहे, भौतिक जगतात 10 तुम्ही सेवा केली तर 7-8 तुम्हाला रेकग्नाइज पण करतील. 1-2 राहूनच जाणार आहे. तुम्ही भौतिक जग आहे म्हणून तर म्हटले कधी कधी थोडी आंबट आहे. आणि आपण त्याच्यावर फोकस केलं त्या 1-2वर आणि भक्ती सोडून दिली तर मग ती काय झालं? मटेरियलिस्टिक ॲटिट्यूड झाला. हां, सो बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड की भौतिक चेतनेमध्ये भक्ती म्हणजे भक्ती करतोय. एक तर झाली भौतिक ॲक्टिव्हिटी, डिस्को आणि काय बार आणि क्रिकेट आणि म्युझिक. नो वी आर नॉट डुईंग दॅट. वी आर डुईंग स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीज, जपा, कीर्तन, सेवा, ऑल दिस थिंग. पण देअर कॅन बी मटेरियल कॉन्शियसनेस. तर गौरांग सांगतात श्रीमद भागवतम इज ओनली फॉर चेंजिंग अवर मोटिवेशन्स अँड रिस्पॉन्सेस. आपण कोणत्या हेतू करता भक्ती करतोय आणि भक्तीमध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यावर आपण काय प्रतिक्रिया देतो ह्या बदलणं महत्त्वाचं आहे. भौतिक चेतनेमध्ये आपण एका प्रकारचे हेतू असतात आणि एका प्रकारच्या प्रतिक्रिया देतो. आध्यात्मिक चेतनेमध्ये ते बदलल्या गेल्या पाहिजे. आणि श्रीमद भागवतम तुम्ही पाहिलं, सगळ्या स्टोऱ्या घ्या पहिल्यापासून शेवटपर्यंत. नल, कुबेर, मणिगिरू, प्रल्हाद महाराज, परीक्षित महाराज, ध्रुव महाराज, अजून जे कोण आहेत, हां, सगळ्यांचं हे त्यातनं काय, चित्रकेतू, वृत्रासूर, अजून कोण जे काय असतील कथा,
पुरंजन, पृथ्वी महाराज, भरत महाराज, जे काय असेल, आपलं उद्देश काय आहे ते बदलायचं आहे. उद्देश न धनम न जनम न सुंदरी, ते उद्देश पाहिजे. आणि आपलं उद्देशाने काय, आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यावर आपण कसं रिस्पॉन्स देतोय त्याला, कशी प्रतिक्रिया करतोय त्याला, हे बदलणं. फॉर एक्झाम्पल, खरा पुढचा पॉईंट आहे, मला आला मला बोलताना उदाहरण. चित्रकेतू महाराजांची तशी काही विशेष चूक नव्हतीच. बघा, भागवतामध्ये असेच उदाहरण घेतलेत. परीक्षित महाराजांची अशी विशेष काही चूक नव्हतीच. ते मी थोडी चूक असेल चर्चेला बोललो तर, की त्यांनी तो मृत साप त्या ऋषींच्या गळ्यात ठेवला. चित्रकेतू महाराजांनी तर खरं शिवजींच्या स्तुतीमध्ये त्यांनी स्माईल दिलं, की शिवजीच असे महान भक्त आहेत की जे आपल्या पत्नींना मांडीवर बसवून समोरच्या साधूंना वैराग्याबद्दल सांगू शकतात. बाकी कोण तसं करू शकत नाही. शिवजीच आहेत हू कॅन डू लाईक दॅट. सो चित्रकेतू तुम्हाला स्माईल दॅट वे. आता तुम्ही इथे आले आणि मी समजा एका हातात नारळाचं काय आहे, शहाळ्याचं हे आहे, दुसऱ्या हातात सोलकढी आहे, इथे 2 ग्लासमध्ये मँगो ज्यूस, ऑरेंज ज्यूस ठेवलेलं आहे, आणि मी लेक्चर देतोय की कसं एकाने निर्जल फास्टिंग केलं पाहिजे. सो आप बोल सकते कि ओनली मदन गोपाल प्रभु कैन गिव लेक्चर इन ऑल द जूसेस अराउंड. आप लोग हंस सकते हो. तो समथिंग लाइक दैट हैपेंड. समथिंग लाइक दैट हैपेंड दैट शिवजी वाज हैविंग द वाइफ ऑन हिज लैप और वो लेक्चर दे रहे थे कि वैराग्य क्या है साधु लोग. तो चित्रकेतू महाराज आहे तो उन्होंने एक स्माइल दिया. अरे बघा तुम्ही हसले तसे सगळे ज्यूसने सगळं साजी साईडला शाळं लिंबू पाणी वगैरे आहे आणि निर्जल उपवास कसा केला पाहिजे आणि सांगता सांगता थोडंसं मध्ये एकदा लिंबू पाणी एकदा सगळं पितोय. सो शिवजी वॉज डुईंग समथिंग लाईक दॅट. ही वॉज हॅव्हिंग वाईफ ऑन हिज लॅप अँड टेलिंग हाऊ वी शुड बी रिनाउन्स्ड. सो चित्रकेतू महाराज स्माईल. इट्स ओके ऑल्सो अँड नॉट ओके ऑल्सो, बोथ वेज. पण त्यांच्याकरता त्यांना शाप काय मिळाला, तू तर म्हणजे तुमचा तो मृत्यू होऊच दे पहिला वेळ, आणि नुसता मृत्यूने होऊ दे, पुढच्या जन्मी तुम्ही राक्षस बना. सो आय वॉन्ट टू टेल इन असोसिएशन ऑफ डिवोटीज समटाइम्स वी हॅव बिटर एक्सपिरियन्सेस. पण मला वाटत नाही आत्तापर्यंत म्हणजे काय वाईट एक्सपिरियन्स झाला असेल आपल्याला. कोणीतरी रूममधनं काढलं असेल, आपण 12 वाजता पोचलो रात्री आणि रूमची केली नसेल अवेलेबल. कोणी असं भक्तांना अनुभव आहे का इथे, म्हणजे एखाद्याचं असेल तर सांगू शकताय की ज्याला समोरचा म्हटलं तू मरून जा, तुला जो आत्ताच मारून टाकतो आणि पुढच्या जन्मी तू राक्षस बनून जा, असा अनुभव इथे कोणाला आहे? आणि कलियुगात कसं आहे माहिती आहे का, मी बोललो तू मरून जा तरी काहीच होणार नाहीये. तिथे होतं पार्वती बोलली तुम्ही मरून जातो, तू मेल दे चित्रकेतू महाराज. इथे म्हटलं तू मला की तू मरून जा, काहीच होणार नाहीये, काहीच होणार नाहीये. असं कोण बोलत पण नाही, पण बोलल्याने काय होणार नाहीये. मी काय तुम्ही, आपल्याकडे एवढी पॉवर नाही आपण कोणाला बोलल्यावर. पण सहसा असा माझा तरी अनुभव नाही. मी असं पाहिलं यस, मी भक्तांना काही डिफरन्स ऑफ ओपिनियन पाहिलेला आहे, माझ्याशी झालेला आहे, तुमच्याशी झालेला आहे मतभेद. पण एवढ्या काष्टेला की तू मरून जा आणि तू राक्षस बन, असा तरी अनुभवायला कधी काहीतरी कोण आपलं पाण्याची बॉटल घेत आहे किंवा अजून काय जास्त असेल तर धोती कुर्ता घेत आहे, किंवा अजून काय जास्त झालं तर असं काय होतंय मॅक्झिमम या त्याचा रिफंड देत नाहीत. असं काय होतंय, असलं काय काय होतंय. पण तू मरून जा आणि तू राक्षस. परीक्षित महाराजांना काय शाप मिळाला, तू मरून जा 7 दिवसात. तुम्ही यात्रेला आले आणि तुम्ही काहीतरी लेट आले किंवा सांगितलं नाही. जास्तीत जास्त काय होतं, मला अनुभव आहे 20 वर्षापूर्वीची एक घटना आहे की जास्त आपण एका ठिकाणी यात्रेला गेलो होतो. खूप आता आज त्याचे कॉन्सुलर्स आहेत चौपाटी मंदिरचे, तेव्हा एक सिनियर डिवोटी होते. ते एक यात्रा होती आणि एक प्रभूजी ऑन द स्पॉट यात्रा आले विदाउट रजिस्ट्रेशन. हरी बोल मी आलो. तर यात्रा मॅनेजर म्हटले हरी बोल तुम्ही जाऊ पण शकताय. गुड, हरी बोल मी आलो, हरी बोल तुम्ही जाऊ शकताय. अँड दॅट टाइम दॅट ऑर्गनायझर वॉज स्ट्रिक्ट, व्हेरी स्ट्रिक्ट. अँड दॅट डिवोट बोथ वर सिनियर डिवोटीज. And he had to go back. From Bombay he came to some far off place in other state. I won't tell more details कारण ते जास्त clear आहे. But out of Maharashtra he had to go somewhere. On the spot, हरी बोल मी आलो.
म्हटले हरी बोल तुम्ही जावा परत. पण स्टील तू मरून जा आणि राक्षस बन त्यापेक्षा ते कमी ना. तुम्ही यात्रेला गेले त्यांनी परत पाठवलं. मरून जा राक्षस बन तर नाही सांगितलं ना तुम्हाला. पुढच्या यात्रेला नाव वेळेच नाव देऊन सांगितलं का मरून जा. पण इथे भागवतामध्ये ना म्हणून तशीच उदाहरणं दिली आहेत. परीक्षित असो, इंद्रद्युम्न महाराज असो, अगस्त्य मुनीने शाप दिला तुम्ही मरून जा, पुढच्या जन्मी हत्ती बना. सो हे पॉईंट थोडे पुढचे येणारच आहेत. म्हणून हे पॉईंट काय सांगतोय, कारण का आपल्याला असले शाप नाही मिळालेले. शाप तर नाहीच मिळाले, पण असले एक्सपिरियन्स नाही मिळाले की यू डाय अँड यू बिकम डॉंकी, यू बिकम एलिफंट, यू बिकम राक्षस, यू बिकम ट्री. तेव्हा ते डिवोटी नव्हते, तेव्हा ते होते हायर प्लॅनेट्सचे होते. एनिवे पण पॉईंट इज सो गौरांग कसे म्हटले, व्हॉट आर अवर रिस्पॉन्सेस. ह्या ह्याच्यात आपला रिस्पॉन्स काय आहे. इंद्रद्युम्न महाराजांनी काय रिस्पॉन्स दिला, परीक्षित महाराजांनी काय रिस्पॉन्स दिला, वृत्रासुरांनी काय रिस्पॉन्स दिला. भागवतामध्ये अशा सगळ्या घटना आहेत. रिस्पॉन्स काय दिला आपल्याला. तर कोणी इथे कोणी असेल का की कोणी खरोखर एका ठिकाणी होऊ शकते कोणी असं पण एखादा मला तरी असा अनुभव नाही. बाकी अनुभव असतील मला भक्तीत चांगले वाईट, पण असा अनुभव नाही आहे की मला कोण म्हणले तू मरून जा किंवा कोण मारायला आले भक्तांना. आय डोंट यू हॅव एनी. कधी कधी तुम्ही बेसमध्ये राहत असाल आणि आज फिश बनली आणि मला कॉलेजून यायला लेट झालं तर मला ती फिश नाही मिळाली, संपून गेलं सगळं. मरून जातं नाही ना. फॉर सच रिझन सो सब रिलेशेबल मोर रिलेशेबल होऊ शकतं. आणि रिस्पॉन्स काय महाराज परीक्षितांचा. ते बसले गंगेच्या किनारी आणि ते म्हणतात सगळे ब्राह्मण संत लोकांनी या मला आशीर्वाद द्या. आणि त्यांच्यामध्ये तो शृंगी पण होता ज्यांनी शाप दिला होता की तू 7 दिवसात मर. आणि महाराज परीक्षित त्यालाही दंडवत प्रणाम करत आहेत सगळ्यांच्या बरोबर. यू ऑल्सो सिट अँड लिसन. सो आपल्याला कोणी शाप दिला हा एवढ्या रिस्पॉन्स काय आहे आपल्याला मिळाला, तू मरून जा. महाराज परीक्षित त्याच व्यक्तीला पूर्ण दंडवत प्रणाम करून सगळ्या ब्राह्मणांबरोबर तोही बसलेला तिथे. तम मोपयांतम ते जो श्लोक आहे, तुम्ही सगळे विप्र लोक इथे बसा, कृष्ण कथा करा. चेतक येतो महाराजांचा रिस्पॉन्स किती छान आहे. तू मरून जा, तू राक्षस बन. ते हरी बोल, दंडोत प्रणाम दुर्गा देवीजी. आता पुढचा पॉईंट मी घेणार आहे, आताच बोलतो, मग रिस्पॉन्स बघूया. कधी कधी आपल्याला वाटतं प्रभूजी ते सगळं ठीक आहे, हे असं ना बाहेर घडलं असं चाललं असतं, इथे भक्तांच्या मध्ये घडलं असं. भक्तांच्या मध्ये असं कसं घडलं. मग शिवजी आणि पार्वती कुठले बाहेरचे होते का? ते सगळे महान भक्तच आहेत, तिथेही असंच घडलं. मग माझा आता जो असं म्हणतो ना बाहेर घडलं असं चाललं असतं, भक्तांच्या मध्ये असं का घडलं, मला त्याला उलटा प्रश्न आहे. बाहेर तू जो रिस्पॉन्स देतोय ना असा रागवून वगैरे, तो बाहेर आला असता तर चालला असता, पण भक्तांमध्ये असा रागवलेला रिस्पॉन्स काय येतोय. तुझी अपेक्षा आहे की घटना बाहेरच्यासारखी ते घडू नये, पण माझी अपेक्षा आहे की तुझा रिस्पॉन्स बाहेरच्यासारखा इथे येऊ नये. सो इन्सिडन्स माइट बी नॉट गुड, बट युअर रिस्पॉन्स इज ऑल्सो नॉट इक्वली गुड. हा विषय आपला उद्याचा आहे. राईट्स, हक्क, भक्तांमध्ये हक्क आणि जबाबदाऱ्या. इथे आपण हक्कांबद्दल बोलतो, पण आपली जबाबदारी पण आहे ना. यस, महाराज शिवजी पार्वतींनी असं वागलं नाही पाहिजे, हे आपला हक्क झाला. आपली जबाबदारी काय आहे, ते तसं वागले तरी मी पार्वतीला आश्चर्य वाटतंय, मी त्याला शाप दिला. आता पण बरेच लोकांना दिले होते, पण असं कोण वागलं नाही. मग मी त्याला शाप दिला आणि तो येऊन मला दंडवत प्रणाम करतोय, मला आई म्हणतोय अंबे जशी तुमची इच्छा आहे तशी होऊ दे. पार्वती वॉज एस्टॉनिश्ड आणि शिवजी कुड अंडरस्टँड. शिवजी म्हणतात बघा हे भगवंतांचे भक्त आहेत. नारायण परा सर्वे न कुतश्चन बिभ्यती स्वर्गा अपवर्गेषु तुल्या समदर्शिना. हे भगवंतांचे भक्त आहेत की तुम्ही त्यांच्यासमोर कसाही सर्कमस्टन्स उपस्थित करा, परिस्थिती उपस्थित करा त्यांच्यासमोर कशी, त्यांचा रिस्पॉन्स हा असाच असतो, तो भौतिकवादी नसतो. बघा लोक सहसा असाच पॉईंट घेतात, तो असा का वागला, आणि तुझ्या भक्तांच्या मध्ये. पण तू जो रिस्पॉन्स देतोय तो पण मटेरियलिस्टिक रिस्पॉन्स झाला आणि भक्तांच्या मध्येच. सो आयदर बोथ आर रॉंग और बोथ आर करेक्ट. सो बेसिकली पीपल फोकस ऑन अदर्स व्हॉट दे डू and they don't focus on what we should do. Anyway, this is tomorrow's topic, so we'll stop it here.
सो बेसिकली डिवोशनल सर्व्हिस, एक मिनटं मी परपड वाचून घेतलं आहे, थोडंसं पुढे सरकतो. तर भक्तांच्या संगतीत प्रभुपाद काय म्हणतात, भक्ती ही मॅच्युअर होणार आहे. कारण का भक्तांच्या संगतीत आपण बरंच काही शिकतो. कसं कोण हार कसं बनवतोय, कोण कुकिंग कसं करतंय, कोण सर्विंग कसं करतंय, शिकायला मिळतंय पाहून पाहून. आणि भक्तांच्या संगतीत आपले बरेचसे अनवॉन्टेड क्वालिटीज, आपण त्या मूडमध्ये असू, आपले मटेरियलिस्टिक टेंडन्सीज, बघा हा रिस्पॉन्स कुठे अपेक्षित आहे, भक्तांच्या संगतीत हा रिस्पॉन्स अपेक्षित आहे. जॉबमध्ये असा रिस्पॉन्स देऊ नका. कोणी तुम्हाला जॉबमध्ये काहीतरी पॉलिटिक्स केलं आणि अमुक केलं, यू डोंट बिकम तुळादपी सुनीचेन देअर. इनफॅक्ट आय हॅव सीन समटाइम्स डिवोटीज आर तुळादपी सुनीचेन इन मटेरियलिस्टिक वर्ल्ड, बिकॉज दे गेट मनी देअर. इथे त्यांना कळत नाही की आपल्याला काय मिळतं आहे, अँड दे डोंट प्रॅक्टिस दॅट एटर्नल प्रिन्सिपल्स. कारण का इथे पैसे मिळत नसतात आपल्याला. इथे आपल्याला नम्रता मिळणार असते, सहनशीलता मिळणार असते, आणि त्यांनी कृष्णभक्ती मिळणार असते, भक्तांना प्रसन्न करायची. सो बेसिकली आपल्याला हे कळलं पाहिजे की भक्तांच्या संगतीत मटेरियलिस्टिक लोकांसारखं वागलं नाही पाहिजे, आणि तसा रिस्पॉन्स पण दिला नाही पाहिजे, इन्स्पाइट ऑफ वी फेसिंग सच अ सर्कमस्टन्स. चित्रकेतू महाराज, पार्वतींनी खरोखर जेव्हा चित्रकेतू येऊन दंडवत केला ना, तर पार्वती महाराज माताजींनी आपलं साडीने चेहरा ढाकला, ती लाजली. ती लाजली असं साडीच्या कोपऱ्याने. आणि शिवजी म्हणतात, हे पार्वती बघ, हे भगवंतांचे महान भक्त आहे. अशा शापाने ते त्यांचा रिस्पॉन्स बदलत नाही. सर्कमस्टन्स तू काही दिले ते त्यांचा रिस्पॉन्स बदलत नाही. आणि भक्तांच्या संगतीत एवढं सहनशील कसं बनायचं. अरे कोणी म्हटलं शाप दे, तू मरून जा, तू राक्षस बन, तू असं कर. जसं मी म्हटलं यात्रेत, हरी बोल मी आलो, तो भक्त म्हटला, स्वतःला काय समजतो, हरी बोल तू जाऊ शकतो. बघा खरोखर विचार करा, तुम्ही आले ह्याच्या पुढे मी आयुष्यात यात्रेला जाणार नाही. अरे हा मॅनेजर असेल तो बिलकुलच जाणार नाही, ह्याचं तोंड पण पाहणार नाही. पण तसंच मी जी घटना म्हणतोय ना, त्या दोन्ही प्रवृत्तींनी तसं केलं नाही. दे आर स्टील गुड फ्रेंड्स. हालांकि उस समय थोडासा फटाके बच गए थे, बट दे आर गुड फ्रेंड्स. हरिबोल मी आलो, हरिबोल तू जाऊ शकतो, पण तुम्हाला जाऊ शकतो घरी, नो प्रॉब्लेम. दे आर स्टील गुड फ्रेंड्स. दॅट हॅपन 25-30 इयर्स बॅक. 25-30 वर्षापूर्वी एकदा घडलं होतं. कारण का बोथ न्यू की हे महत्त्वाचं नाही, हाऊ आय रिस्पॉन्स, सर्कमस्टन्स झाले तसे. सो बेसिकली एवढं सहनशील बनणं कसं शक्य आहे भक्तांच्या संगतीत. त्याकरता प्रल्हाद महाराज उत्तर देतात आपल्याला. जो महाराजांनी सांगितलं भक्तांच्या संगत, ओके, त्याचा प्रल्हाद महाराजांच्या शिकणीपर्यंत पोचायच्या आधी बेसिकली हा जो श्लोक आहे शिल प्रभुपादांनी त्याला सांगितलेलं आहे, चैतन्यावरून सांगितलेलं आहे, तुळादपी सुनीचेन तोररिव सहिष्णुना अमानिन मानदेन कीर्तनीय सदा हरी. दिस इज अ सिक्रेट टू बी हॅपी इन कृष्ण कॉन्शियसनेस इन असोसिएशन ऑफ डिवोटीज. एक मिनिट. हा दुसरा मुद्दा इथे त्या प्रल्हाद महाराजांच्या इथे जायच्या आधी बघा, गोलोक वृंदावनमधली भक्ती केवळ आनंदखंड, मटेरियल वर्ल्डमध्ये इज ऑल्सो केवळ आनंदखंड, लिटिल लेस रिलेशेबल. प्रभुपादांनी सांगितलं आपल्या आयुष्यात पण तसंच असतं. भक्ती ही बरेचदा रिलेशेबलच असते भक्तांच्या संगतीत. कधी कधी ती थोडीशी लेस रिलेशेबल होऊ शकते काही अशा घटनांमुळे, काही अशा इन्सिडेंट्समुळे. पण इथे आपण जे प्रभुपादांच्या लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे की आपली मेंटॅलिटी काय आहे, आपला फोकस काय. ते दोन उदाहरणं आपण सगळ्यांनी ऐकलेली आहेत. एक ती साधी घरातली माशी असते, काय म्हणतो, हाऊसफ्लाय माशी म्हणतो. आणि प्रभुपाद उदाहरण देतात दुसरं कोणाचं, हनी बी. प्रभुपाद म्हणतात की अख्ख्या हॉलमध्ये कुठे या हॉलमध्ये थोडीशी घाण पडली असेल तर ती साधी माशी उडेल बरोबर त्या घाणीवर जाऊन बसेल. तिला बाकी स्वच्छ हॉलकडे ती दुर्लक्ष करेल. आणि जी मधमाशी आहे, अख्ख्या कुठे गार्डन एखाद्या ठिकाणी घाण असेल आणि एखादं फूल तिथे असेल तर मधमाशी बरोबर त्या फुलावर जाऊन बसेल. तर बघा भौतिक जगतातल्या मटेरियलिस्ट भक्तीमध्ये गोडवा पण आहे आणि थोडासा बिटरनेस पण आहे, ॲक्सेप्टेड मटेरियल वर्ल्डमध्ये. आपण कोणत्या भक्तीतले अनुभव स्मरण करतो परत परत आपल्या मनामध्ये. आपल्या मनामध्ये म्हणजे
मी पण आता 25-30 वर्ष काय आहे भगवंताच्या सेवेमध्ये, आश्रममध्ये, भक्तीमध्ये, मला पण काही बिटर म्हणजे काय आपल्या इगोलाच राहायचं आहे. पण ठीक आहे, काही बिटर अनुभव आहे, काही चांगले अनुभव आहे. पण मी असं सांगेन साधारणपणे एव्हरेज म्हटलं तर प्रत्येक भक्ताला 90% जास्त चांगलेच अनुभव असतात त्याच्या आयुष्यामध्ये. आणि मॅक्झिमम खरं तेवढे पण नाहीत, पण मॅक्झिमम 10% थोडेसे 19-20चे अनुभव असतात, थोडेसे 19-20चे. हां, सो हो आपल्या भक्तीतल्या अनुभवामध्ये आपण कुठे लक्ष देतो? त्या मधमाशीसारखं बनतो, नाही त्या घरच्या माशीसारखं बनतो, साधी माशी, की 90% चांगले अनुभव सोडून भक्तांच्या संगतीतले ते 2-4% जे वाईट अनुभव आहेत, बहुतेक कारण ते भौतिक जगात आहेत, आपण त्याच्यावरच हा असं वागला, त्यांनी जसं केलं, और वी जस्ट गो ऑन द अदर साईड. फॉर मी इथे सुंदर हरिप्रभू आहेतच, बाकी तेव्हा तर आय डोंट नो अजून कोण आहे. पण एकदा आम्ही असं 2001 मध्ये एकदा गोविंदामध्ये गेलो होतो. तो एक एवढा आनंदाचा अनुभव आहे. हां, दॅट इज इनफ फॉर मी टू सस्टेन फॉर माय. बाकी जगात लोकांनी काही करू दे, भक्तांनी मला नालायक म्हणू दे, काही म्हणू दे, एवढे आनंदाचे अनुभव आहेत आपल्याकडे भक्तीमध्ये. हां, अहो इलम आहे, अमुक आहे, तमुक आहे, हंड्रेड्स ऑफ ब्युटिफुल एक्सपिरियन्स वी हॅव, अँड वी ऑल हॅव फ्यू नॉट सो ब्युटिफुल एक्सपिरियन्सेस इन भक्ती. वी हॅव. आपण कुठे फोकस करतोय आपल्या चेतनेमध्ये? आपण विचार करताना, आपण जगताना, चर्चा करताना, एकमेकांशी चर्चा करताना, अरे असं झालं, अरे इथे चांगला मेनू होता, अरे पण आपण फोकस करतो 4 दिवस थोडा चांगला मेनू होता, रूम चांगले आहेत ना, हां, अरे बोल, आणि महत्त्वाचं म्हणजे टॉयलेट बाथरूम वेगळे आहेत. ते खूप महत्त्वाचं, बाकी घटापेक्षाही. नाही तर बाबा ते लाईनीत उभं राहावं लागतं. इथे मस्त टॉयलेट वेगळं, बेसिन वेगळं, बाथरूम वेगळं, म्हणजे मजाच मजा ना. एवढे छान अनुभव आहेत आपल्याला, एवढे छान अनुभव आहेत भक्तीमध्ये. चॉईस इज अवर्स. आपण कशावर फोकस करतो? ऑन फ्यू बॅड एक्सपिरियन्सेस विच वी हॅव, or hundreds and thousands of good experiences which we have. If we want to be happy, we have to focus on hundreds and thousands of good experiences. And if we want to be unhappy in bhakti, we can choose to focus on few bad experiences. अच्छा, जे फ्यू बॅड असतात ते आपल्या मटेरियलिस्टिक कॉन्शियसनेसमुळे असतात, तो विषय वेगळा. पण ठीक आहे, आता तर मी मटेरियलिस्टिक कॉन्शियसनेसमध्ये आहे, सो आय कॅनॉट अवॉइड दोज बॅड एक्सपिरियन्सेस. सो आय गेट फ्यू बॅड एक्सपिरियन्सेस इन भक्ती बिकॉज ऑफ डिलिंग्स ऑफ सम डिवोटीज, काही भक्तांच्या वागणुकीमुळे. पण आनंदाईचे एवढे अनुभव आहेत, एवढे सुंदर कीर्तन, रथयात्रा, यात्रा, प्रसाद, भक्तांच्यावर एवढं सुंदर दर्शन, आपण त्याच्यावर फोकस करत नाही. जसं एखादी कधी दर्शन करतो, एवढं सुंदर भगवानचं दर्शन आहे, आणि आपण कधी फोकस करतो, अरे बघा तिथे डाग पडलेला आहे, इथे नाही पडलाय, असा काल्पनिक मी सांगतो, इथे नाही पडला, आणि इथे पडला असेल तरी माझं लक्ष गेलं नाही अजून. माझं तेवढं लक्षच गेलं नाही. पण आणि आपलं तसं लक्ष असते. कुठेतरी एखादं काळं असेल त्याच्यावर आपलं लक्ष असते. अँड सो मच ब्युटिफुल. जसं प्रभुपाद म्हणतात, चंद्र एवढा सुंदर आहे, पण काही लोकांची एवढी काय असते, त्याच्यावर काळी डाग आहे. चंद्र एवढा सुंदर आहे, पण त्याच्यावर काय डाग. सो वी हैव टू चेंज दैट. विदाउट दैट हमारी ज़िंदगी में यस वी ऑल विल गेट वेरी नाइस एक्सपीरियंसेस. क्योंकि देखो मैं ये क्यों बता रहा हूँ कि भक्तों का संग तो करना ही है, उनकी सेवा तो करनी है, उसमें कोई ऑप्शन नहीं. तो हमारा भक्ति कैसे रहेगा? इमेच्योर और नॉट डिफरेंट फ्रॉम मटेरियलिस्टिक बिहेवियर. तो वो तो ऑप्शन नहीं. हमको परिपक्व ही बनना है और आध्यात्मिक ही बनना है. तो थोड़ा सा 19-20 रहेगा, पर हमको चेतना किसमें नहीं ना. यस, I as a devotee have few experiences which are not so relishable, and hundreds and thousands which are relishable. So what I remember, मेरा यात्रा भक्ति के जीवन के अनुभव के दिन जब सोचता हूँ, तो मैं हमेशा मेरा आनंददायी अनुभव को याद करना है. तो कैसे हो गया चेतना? वो मधुमक्खी जैसे हो गया, बाकी कचरा होगा. और हमारा मधुमक्खी का तो एग्जाम्पल कैसे, 90% कचरा और 10% फूल रहेगा तो फूल में जाके बैठेगी. हमारा कैसे है? हमारे पास ज़िंदगी में बुरा अनुभव 2-4% का है, 5% का, 10% का, और 90% अनुभव अच्छा है. फिर भी अगर हम वो 5% पे जाके बैठते हैं जो हमारे कारण ही बुरा अनुभव आया है, तो दुर्दैवी चीज़ है. इट्स अ सॉरी स्टेट ऑफ अफेयर. सो देयरफॉर इफ यू वांट टू बिकम जॉयफुल इन कृष्ण कॉन्शियसनेस, वी हैव टू चूज टू रिमेंबर द राइट एक्सपीरियंसेस.
पण जेव्हा आपण ही चूक करतो तेव्हा मात्र आपल्या भक्तीतलं हा भौतिक जगतातला स्वभाव तसा आहे. भौतिक जगतातला स्वभावच तसा आहे. म्हणून प्रभुपाद काय म्हटले, भक्ती मटेरियल राहील. मटेरियल वर्ल्डमधला स्वभाव कसा आहे? हा असाच आहे. बघा, लोक दुःखी आहेत बाहेर जगात. का दुःखी आहेत? त्यांच्या आयुष्यात एवढं सगळं चांगलं आहे, पण काहीतरी एक चांगलं नसतं म्हणून दुःखी असतात. सगळं चांगलं आहे, काय नवरा चांगला, पैसे चांगले, घर चांगलं, अमुक चांगलं, तमुक चांगलं, पण काहीतरी एक चांगलं नसतं आयुष्यात त्याचं. हां, मन काय करतंय आपलं? हां, ते सगळं चांगल्याकडे लक्ष जात नाही ना. भौतिक जगतात काय चालतंय? व्हॉट पीपल इन दिस वर्ल्ड बिहेव लाईक. इफ यू सी आउटसाइड वर्ल्ड, 90% त्यांना चांगलाच अनुभव असतो भौतिक जगतात. हां, साधारणपणे प्रत्येकाचा काहीतरी, कोणाचे थोडेसे नवरा बरोबर नसतो, कोणाचा भाऊ बरोबर नसतो, कोणाची आर्थिक स्थिती बरोबर नसते, कोणाचं हेल्थ बरोबर नसते, असं एखाद वस्तू कोणाच्या तरी आयुष्यात वर खाली असते. पण आपण त्या जी वस्तू आपल्या आयुष्यात चुकीची आहे त्याच्यावरच फोकस करून दुःखी बनत राहतो. आणि तीच चेतना आपण भौतिक जगतात आध्यात्मिक जीवनात आणली. आध्यात्मिक जीवनात ती चेतना बदलायची. तर आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पण दुःखी राहणार आहोत. आध्यात्मिक जीवनामध्ये ती चेतना बदलायची. सी यू सी वर्ल्ड, पीपल इन द वर्ल्ड आर ऑलवेज क्रिपिंग म्हणजे काय म्हणूया, काय करतात? रड गाणं लावलेलं असतं. हा असं आहे ते. पण त्यांच्या जीवनात, सगळ्याच्या जीवनात खूप काय काय चांगलं असतं. ही भौतिक चेतना झाली. हां, सो अपने को बदलने का है. जसं भौतिक चेतना कशी आहे, एकदा अकिंचन कृष्णप्रभूंनी उदाहरण दिलं होतं. ते उदाहरण तसं आधी रानाथ महाराजांनी दिलेलं आहे. की समजा आपण मस्तपैकी समुद्र स्नान करतोय. करणार आहोत का प्रभूजी? अरे आय होप तिथे स्टार फिश नसतील त्या समुद्रात. आपण मस्तपैकी समुद्र स्नान करतोय. आता संध्याकाळीला मस्त दुपारी ऊन होतं, गार गार मस्त प्लेझंट पाणी आहे. फेब्रुवारीचं प्लेझंट गोव्याचं ॲटमॉस्फिअर आहे. असा समुद्र किनारा आहे की जिथे जास्त गर्दी नाही आहे. असा अर्जुन पिळा प्रभूंनी शोधून काढलेला आहे गोव्यामध्ये. आणि जाऊन आपण मस्त आंघोळ करतोय, उड्या मारल्या, किती छान. आणि उड्या करताना काय होतं, एक स्टारफिश कुठेतरी येऊन टुक्कन लागतो आपल्याला. मग तिथे तो टोचतो. एकदा परमपूज्य राहत महाराज असे काही भक्तांबरोबर त्यांनी दिवसभर हरिनाम केलं आणि मग संध्याकाळी जाऊन ते इटलीच्या समुद्रात आंघोळीला गेले. सगळ्या लोकांनी उड्या मारल्या आणि मग एक जण असं सगळे बाहेर आले. पण त्याला एनालाइज केलं अकिंचन कृष्णप्रभूंनी, तो स्टारफिश तुमच्या स्किनला कुठे लागतो? 1 किंवा 2 ठिकाणी. असं इथे एवढूशे काय फ्यू स्क्वेअर मिलीमीटरमध्ये आणि इथे काहीतरी फ्यू स्क्वेअर मिलीमीटरमध्ये. अकिंचन कृष्णप्रभू म्हटले की आपल्या शरीराला बाकी सगळीकडे मस्त प्लेझंट कूलिंग पाणी लागलेलं आहे आणि फक्त 2-4 स्क्वेअर मिलीमीटरमध्ये तो स्टारफिश लागला आहे. अर्थात आपलं फोकस तिथे जातं हे बरोबर आहे. हे मटेरियल चेतना. मटेरियल चेतना इज टू फोकस ऑन दॅट 1 or 2 स्मॉल पॉईंट्स ऑफ पिनप्रिक्स. बाकीचं संपूर्ण शरीराला एवढा चांगला अनुभव असताना. पण स्पिरिच्युअल चेतना, तीच चेतना घेऊन आपण भक्तांच्या संगतीत आलो तर वी आर नॉट चेंज अवर कॉन्शियसनेस. भक्तांच्या संगतीत ती मटेरियल चेतना बदलली गेली पाहिजे. 90% चांगला अनुभव आहे, 1-2% थोडासा 19-20 नॉट सो रिलेशेबल अनुभव असतो. पण इफ यू आर मटेरियल कॉन्शियसनेस वी कीप फोकसिंग ऑन दैट, इसने ऐसे किया, इसने ऐसे किया, इसने ऐसे किया, इसने ऐसे किया. अरे बाकी लोग ने इतना अच्छा किया ना तुम्हारे लिए, आपके लिए बाकी लोग ने इतना अच्छा किया है, व्हाई नॉट फोकस ऑन दैट. दॅट इज मटेरियल कॉन्शियसनेस. वी हॅव टू चेंज दॅट. आणि इथे माझा आवडता विषय 3 गुण. सत्वगुणीचे लोक असतील ना ते असे वागतील जसं आपण म्हटलं तसं. त्यांच्या जीवनातले ते असे जे 5-10%, 2-4% बॅड एक्सपिरियन्सेस आहेत त्याच्यावरती लक्ष देणार नाही. आणि दे गिव्ह फोकस ऑन ओनली गुड एक्सपिरियन्सेस. पॅशनेट असतील ना रजोगुणी लोक, भक्तीमध्ये आपण असू तर ते दोन्हीकडे लक्ष देतील. एक मिनिट. गुडनेस. ओके, गुडनेस, they will only remember the good activities. They will forgive and forget the bad activities and learn from them also. Bad activities काय शिकू शकतील. Passionate people, they will remember all good and bad. चांगले त्यांना आठवेल, रजोगुणी लोकांना वाईटही आठवेल आणि म्हणून ते कधी सुखी असतील कधी दुःखी असतील. आणि जे तमगुणी लोक आहेत ते त्यांच्या ते 5% वाईट अनुभवावरच लक्ष देऊन देतील. असं झालं, असं झालं, असं झालं.
आणि तमोगुणी लोकांचं लक्षच आहे रत राहणे आणि दुःखी होणे. सो वी हॅव टू चेंज. आता इथे पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रभूजी थांबा, लक्षपूर्वकपणे ऐकलं असेल तर ध्रुव महाराज म्हटले मला ॲडव्हान्स डिओटीजचं असोसिएशन द्या, पण माझ्या बाजूला तर ॲडव्हान्स नाहीच आहे. तरी बोल कसं कळलं तुम्हाला? कारण ते माझ्या मनाप्रमाणे वागत नाहीत म्हणून ॲडव्हान्स नाहीत. बरेच आपण जज करतो, मान्य आहे, ध्रुव महाराज तसं म्हटले, पण श्रील प्रभुपादांनी स्पेसिफिकली चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे. नुसतं तोंडीने सांगितलं, चैतन्य चरितामृतमध्ये सांगितलेलं आहे. इवन इफ देर आर नो प्युअर डिवोटीज स्टील इन, प्रभुपाद वाटतं तिथे इस्कॉन शब्द म्हणून वापरला, और असोसिएशन ऑफ डिवोटीज म्हटले. इवन इफ देर आर नो प्युअर डिवोटीज स्टील वन शुड रिमेन इन असोसिएशन ऑफ डिवोटीज. कोणी म्हणत इथे कोणच शुद्ध भक्त नाही आहे, शुद्ध भक्त गोया नाही, मी जातो प्रभूजी. पण प्रभुपादांनी काय सांगितलं, शुद्ध भक्त नसतील तरी पण आपल्याला भक्तांच्या संगतीतच राहायला पाहिजे. सो दॅट इज नॉट अ एक्सक्यूज. ध्रुव महाराजांनी प्रार्थना केली की भक्तांच्या हे जे आपण इथे सांगितलेलं आहे. आणि ह्या चेतनेमध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो, इंट्रेन्सिक प्रॉब्लेम. आपली चेतना अशी असेल की मला फक्त ॲडव्हान्स डिवोटीजचा संघ पाहिजे. त्याच्यात ह्या वाक्यातून एक प्रॉब्लेम आहे. तुम्ही ते वाक्य एक्झिक्यूट कसं करणार? एक्झिक्यूट म्हणजे तुमच्या आयुष्यात त्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे? काय क्रायटेरिया? ते स्वतः ॲडव्हान्स पाहिजे, पण ते तुम्ही होऊ शकत नाही ना. मी नाही, आता काय करू, सगळ्यांनी ॲडव्हान्स व्हायला पाहिजे, पण मी नाही आहे, मी होऊ शकत नाही. आता मी असं ठरवलं की मी फक्त ॲडव्हान्स डिवोटीजचा संघ घेणार, मी बाकी काय करणार? ध्रुव महाराज बोलले, प्रभुपाद बोलले नसले तरी घेत, पण आता मला ते एक्झिक्यूट करायचं, म्हणजे मला ते माझ्या आयुष्यात लागू करायचं आहे, ॲडव्हान्स डिवोटीजचा संघ घेणे. तर मला काय करावं लागेल? येस उज्ज्वल, हां तुम्ही कोण म्हणता? सॉरी, उज्ज्वल प्रभूंनी हात वर केला किंवा मी आधी त्यांचा पाहिला. येस, हां, पण त्याच्या आधी तुम्ही म्हणत होता, तुम्ही पूर्ण करून घ्या. हां, हे तर करायचं, पण मानणं नाही, आपल्याला शोधायचं आहे. माझ्यापेक्षा मी फक्त ॲडव्हान्स डिवोटीज, तर पहिले आपण शोधायला चालू करू. हां, ॲडव्हान्स आहे का नाही आहे, म्हणजे आपण भक्तांना जज करायला चालू करू. हां, संगतीत करायचे आधी की हा ॲडव्हान्स नाही आहे. अरे लिटमस टेस्ट, हे प्रभूजी ब्ल्यू 50% ॲडव्हान्स आहेत, हे प्रभूजी ग्रीन 70% ॲडव्हान्स आहेत. तर आपण किती आहोत? नाही, मी 0%, पण मी फक्त ॲडव्हान्स 100%वाल्यांचा संघ घेणार. तर आयुष्यात आपण चेकिंग चालू करू, प्रत्येकाला लिटमस टेस्ट. काय करणार लिटमस टेस्ट? त्याच्या डोक्यातून एक गुलाबजाम रसासकट फोडणार, किती राबवतोय तो बघतो, तो कळेल की तो किती ॲडव्हान्स्ड आहे. सो बेसिकली विल एंड इन अ व्हेरी डेंजरस एरिया ऑफ जजिंग डिवोटीज. इफ वी डिसाइड दॅट आय विल असोसिएट ओनली विथ ॲडव्हान्स डिवोटीज, मी फक्त प्रगत भक्तांच्याच संगतीत घेणार, तर आपण एका दोषामध्ये शिरू की आपण भक्तांवर काय, जजला डिवोटीजला काय म्हणूया मराठीत? हां, भेदभाव, किंवा अजून काय ते सांगायचं की मी असं सगळ्यांना सांगायला हा किती प्रगत आहे, हा किती प्रगत आहे, असं बघायला मी चालू करेन. हे पण चुकीचं आहे. आपली इच्छा असेल की मला प्रगत भक्तांच्यावर संघ करायचा आहे, चांगलं आहे, पण हे भेदभाव आहे, हे चुकीचं आहे. त्याकरता प्रल्हाद महाराजांनी उपदेश दिला आपल्याला. प्रल्हाद महाराज काय म्हणतायत, तो श्लोक मी ते काढलाय, तुम्हाला पाठवला नाही आहे, एक मिनिट. 7:9:28 मध्ये 7:9:28 मध्ये प्रल्हाद महाराज म्हणतायत, अहो भगवंता, माझ्या एकोमागोमाग एक येणाऱ्या भौतिक इच्छांमुळे मी या भौतिक जगतात पडलो होतो. सो जज करण्यासाठी आपल्याला इतर भक्तांची क्वालिफिकेशन असते. आपण आपल्या डिस्क्वालिफिकेशनवर फोकस करत नाही. आपण काय करतो, हा किती क्वालिफाईड आहे, हा किती क्वालिफाईड आहे, आपण आपल्या डिस्क्वालिफिकेशनवर फोकस केला. आणि प्रल्हाद ते शिकवत आहेत. प्रल्हाद काय शिकवत आहेत, जसं तुम्ही बोलले, आपले सोमनाथ बोलले, उज्ज्वल बोलले, काय बोलले, प्रल्हाद इज नॉट फोकसिंग माझे जे बाजूचे भक्त आहेत ते किती क्वालिफाईड आहेत. ते म्हणतायत मी अनक्वालिफाईड होतो आणि मी या भौतिक जगतात पडलेलो होतो आणि तुमचे सर्वंट नारद मुनी इथे आले. आता
हा श्लोक पण बघा, ध्रुव महाराज श्लोक भगवंतांना सांगतायत, हे भगवंता मला भक्तांचा संगत द्या. हा श्लोक प्रल्हाद महाराज पण भगवंतांना सांगतायत. म्हणजे विचार करा, भगवंत महत्त्वाचे आहेत नक्कीच, पण भक्तांचा संग आणि भक्तांची सेवा ही जास्त महत्त्वाची आहे. प्रल्हाद म्हणतायत की मी एवढा पतित होतो. सो बेसिकली इफ आपण इथे दोन प्रॉब्लेम काय आहेत की आपण म्हणतो की मी स्वतःला खूप क्वालिफाईड आहे असा विचार आपल्या मनात येतो की जेव्हा हा क्वालिफाईड नाही मी याचा संघ करणार नाही, हा क्वालिफाईड नाही मी याचा संघ करणार नाही, हा एवढा आहे, हा असा दोष आहे, ह्याच्यात तसा दोष आहे, ह्याच्यात तसा दोष आहे, मी काय संघ करणार नाही. अशा प्रकारे केलं तर आपण कोणत्याच भक्तांच्या संगीत येणार नाही. आपलं क्वालिफिकेशन काय? सो बेसिकली प्रल्हाद महाराज खरं क्वालिफाईड भक्त आहेत, पण मी म्हटलं ना ते कशावर फोकस करतात स्वतःचे, ते म्हणतात मी अत्यंत सिनफुल डेमोनिक बर्थ आहे माझं. व्हॉट इज प्रल्हाद क्वालिफिकेशन? मीन्स नॉट क्वालिफिकेशन, कॉन्शियसनेस. प्रल्हादची चेतना काय आहे? माझा पतित जन्म आहे. दुसरं आहे माझ्या चेतना भौतिक इच्छांनी भरलेली आहे आणि मी असाधू लोकांचा संग केला लहानपणापासून, असा मी भौतिकवादी आहे. तरी पण तुमचे भक्त भगवंता नारद मुनींच्या संगतीमुळे मला काहीतरी थोडंसं आध्यात्मिक प्रगती करायची संधी मिळाली. सो एव्हरी डिवोटी अराउंड अस कॅन हेल्प अस ॲडव्हान्स इन कृष्ण कॉन्शियसनेस. आपल्या आजूबाजूचे प्रत्येक भक्त आपल्याला काही ना काही प्रकारे कृष्ण भक्तीमध्ये पुढे जायला मदत करू शकतात. आपण ते शोधलं पाहिजे. प्रल्हाद महाराज ते शोधत आहेत आणि ते स्वतःच्या डिस्क्वालिफिकेशनकडे फोकस करत आहेत की मी किती कामुक भावनेचा आहे, मी किती क्रोधी भावनेचा आहे, मी किती स्वार्थी भावनेचा आहे, मी किती काय म्हणतात गर्विष्ठ भावनेचा आहे. हे प्रल्हाद महाराजांचं फोकस होतं आणि म्हणून ते असा श्लोक म्हणू शकले. कारण ते भगवंतांचं ते म्हणतील त्यासाठी म्हटले आता ना मला भगवंतांचं दर्शन मिळालेलं आहे, माझ्यासाठी भगवंत आले. आपल्यासाठी ते भगवंत आले तर आपण भक्तांना गोष्टी टाटा करून टाकू. म्हणून भगवंत येत नाहीत आपल्यासाठी. प्रल्हाद महाराजांसाठी बघा, ध्रुव महाराजांसाठी भगवंत आले, प्रल्हाद महाराजांसाठी भगवंत आले. प्रल्हाद महाराज खुश नाही झाले, म्हणजे खुश झाले भगवंत आले म्हणून, पण स्टील व्हॉट वॉज इट असं नाही म्हटले बघा आता मी मोठा भक्त झालो, माझ्याकरता भगवान आलेले आहेत, भगवंतानी मला रेकग्नाईज केलं आहे, आता तुम्हाला नाही केलं अजून. म्हणजे मी म्हणतो ना भागवतममध्ये असे कम्प्लिटली विरोधी अनुभव आपल्याला दिलेले आहेत. आपल्याला थोडंसं कोणतरी प्रवचननी हरविबोल केलं किंवा 2-4 श्लोक पाठ असतील किंवा छान लेक्चर देत असो किंवा छान कीर्तन करत असो, आपल्याला वाटतं मी काहीतरी अचीव केलं आहे आता भक्तीत. मी कीर्तन केल्यावर लोक एकदम वाह वाह करतात. किंवा आपण मे बी आता मी नाव घेतोय पण वल्लभ चैतन्य प्रभू कायम मलाच ही सेवा सांगतात असं कधी कधी आपल्याला वाटू शकतं. मी त्यांचा अशी सेवा करता, मी त्यांच्या विश्वासातला आहे वगैरे. पण तुमच्याकरता भगवंत दर्शनला आले, भगवंत आले का? आपल्याकरता भगवंत नाही आले, पण आपल्याकरता बाकीच्या घटना घडत आहेत. आपल्याला रेकग्निशन मिळेल, काही ते लोक तुम्हाला थोडंसं नाव म्हणजे हे प्रभूजी खूप छान कीर्तन करतात, हे प्रभूजी खूप छान कुकिंग करतात, हे प्रभूजी खूप छान लेक्चर देतात, अरे ह्यांना एवढे श्लोक पाठ आहेत, ते खूप दान देतात, ते खूप चॅरिटी करतात, जे काय असेल ते. पण आपली चेतना काय पाहिजे? प्रल्हादाचं रेकग्निशन बघा, हायेस्ट रेकग्निशन म्हणजे जे भक्तीमध्ये एक हायेस्ट अचिव्हमेंट होऊ शकते. छान कीर्तन करणे, छान लेक्चर देणे, छान श्लोका पाठ असणे, छान मॅनेजमेंट करणे, छान दान देणे. भगवंत तुमच्यासाठी आले, ह्याच्यासमोर ह्या अचिव्हमेंट्स खूप क्षुल्लक आहेत. काहीतरी आपण 5,000 रुपये डोनेशन दिलं, काहीतरी खीर चांगली बनवली, व्हॉट इज दिस अचिव्हमेंट? आणि 10-20 भक्तांनी म्हटलं खूप छान खीर बनवली, तरी पण आपलं रेकग्निशन तिकडे जातं आहे. भगवंत एक्स्ट्रीम एक्झाम्पल, भगवंत माझ्यासाठी आले. आपलं मटेरियलिस्टिक असो तर उद्यापासून आपण हरिबोल प्रभूजी माझ्याकरता भगवंत आले होते, हरिबोल प्रभूजी माझ्याकरता भगवंत आले ते खांबातलं, माहिती आहे का तुला? माहीत नाही तुला, हे माहीत नाही? अरे तुला भक्तीमध्ये इम्प्रॅक्टिकल. जर कधी आपण गेलो आणि समजा ते तुम्ही कोण छान कीर्तन करायला असाल आणि कुठे तुम्ही गेला आणि तुम्हाला विचारलं पुढे तुम्हाला कीर्तन येतं का? तुला माहीत नाही मला कीर्तन येतं का? तुला माहीत नाही असं मला विचारू शकतो आपल्याला. तसं कोणी म्हटलं. सो बेसिकली वी हॅव टू अंडरस्टँड
प्रल्हादाकरता भगवंत आलेले आहेत, तिथे भगवंत उपस्थित आहेत आणि ते प्रल्हाद भगवंतांना काय प्रार्थना करत आहेत की मी एवढा डिस्क्वालिफाईड आहे, मी असुर कुळात जन्म घेतला, आणि ते अजून ते लिस्ट म्हणतात. आणि अशा डिस्क्वालिफिकेशनमध्ये मी या क्वालिफिकेशनला का पोचलो? तुमचे भक्त नारद मुनी माझ्या जीवनात आले आणि त्यांनी मला काहीतरी आशीर्वाद उपदेश दिले. सो प्रल्हाद आफ्टर हॅव्हिंग हायेस्ट क्वालिफिकेशन इज स्टील फोकसिंग ऑन हिज डिस्क्वालिफिकेशन. अशा मूडमध्ये असतो ना आपण, तरच भक्तांच्या संगतीत आपण आनंदाने लॉंग टर्म करता राहू शकतो. म्हणून जसं मी म्हटलं ना, श्रीमद भागवतमध्ये कम्प्लिटली शाप दिले भक्तांनी. तर कोणते शाप दिले? तू मरून जा, आणि भक्तांनीच दिले. पार्वतीने दिले, त्या शृंगीने दिले, अगस्त्य मुनीने दिले. सो धिस आर्ग्युमेंट बाहेरचं कोणाचं मला बोललं असतं तर चाललं असतं, भक्त कसे बोलले इज इनव्हॅलिड. बघा भागवतामध्ये तसं एक्झाम्पल दिले असेल तर ते व्हॅलिड असतं, पण भागवतामध्ये मुद्दाहून असंच एक्झाम्पल दिलं. शाप देणारे पण मोठे अगस्त्य, अजून कोण, तो शृंगी आणि पार्वती मा आणि बाकीचे सगळे. बट दे डिड नॉट से अरे बाकी कोणी बाईनी शाप दिला असं चाललं असतं, पार्वतीने शाप दिला महान, असं कसं? अरे आणि अजून हायर एक्झाम्पल काय, इंद्रद्युम्न महाराज वॉज डुईंग मेडिटेशन, भगवंताची सेवा करतायत, तेव्हा शाप दिला मला, माझी चूक पण नव्हती. सो एक्स्ट्रीम एक्झाम्पल. अगस्त्य मुनीने शाप दिला, मी भक्तीची सेवा करताना आणि माझी चूक पण नसताना. ह्या सगळ्यामध्ये रिस्पॉन्स काय होता अगस्त्य इंद्रद्युम्न महाराजांचा? तो मोठे 10 पॉईंट आहेत, मी कधी दुसऱ्यांदा घेतलेले आहेत, मे बी नंतर घेईन. थोडक्यात त्यांचे काही रिस्पॉन्स होता की भगवंतांची इच्छा आहे, की भगवंतांची कृपा आहे, मे बी मला जुन्या कर्माचे छोटेसे रिएक्शन मिळाले असतील, पण तरी पण त्याचं हे झाले अंडरस्टँडिंग. नंतर त्यांनी रिस्पॉन्स काय दिला? मी आता भगवंतांची सेवा अजून उत्साहाने करेन. सो अशा एक्सपिरियन्स आल्या त्यांनी सेवा सोडली नाही. त्यांना शाप मिळायचा एक्सपिरियन्स आला, त्यांनी सेवा सोडली नाही, अजून उत्साहाने करेन म्हणले ते, आणि त्यांनी केली तशी सेवा. सो श्रीमद भागवत में हे शिकार आहे. प्रल्हाद महाराज के लिए भगवान आ गए इन अ मोस्ट ड्रॅमॅटिक वे, इन अ मोस्ट काय म्हणूया युनिक फॉर्म ऑफ नरसिंहदेव. आणि हे इज नॉट थिंकिंग भगवंत माझ्या करता आले. ते पण म्हणतात ना, सत्यम विधातुम निजभृत्य वाक्यम. कशा करता आले? ब्रह्माजींचं वाक्य करायला तुम्ही आले. अजून कोणाचं हिरण्यकशिपूचंच वाक्य, मी आज मरू नये, जे काय असेल ते खरं करायला तुम्ही आले. खांबात मिळू शकता का ते वाक्य खरं करायला आले? प्रल्हाद इज नेवर फोकसिंग ऑन हिज क्वालिफिकेशन, ही इज ऑलवेज फोकसिंग ऑन हिज डिस्क्वालिफिकेशन. प्रल्हाद कधी स्वतःच्या योग्यतेकडे बघत नव्हता, स्वतःच्या अयोग्यतेकडे बघत होता. आणि अशा चेतनेमध्ये असू तरच भक्तांच्या संगतीमध्ये आपण राहू शकू आनंदाने. आपण सहसा काय करतो ते मधमाशी घरगुती माशीसारखं, हा भक्त असा अयोग्य आहे, हा भक्त असा अयोग्य आहे, हा भक्त तसा अयोग्य आहे. पण प्रल्हादाने तसं नाही केलं. ते काय पाहत राहिले, मी कसा अयोग्य आहे. आणि प्रभुपाद म्हणतात धिस इज अ सिम्पटम ऑफ प्युअर डिव्होटी. आपल्या उपदेशामृतमध्ये आहे ना, अन्य निंदादी शून्य इष्टित संघ लब्ध्वा. इतरांची निंदा न करण्याचा आपण संघ घेतला पाहिजे. शुद्ध भक्ताचं लक्षण काय आहे? तो इतरांचा कधीच दोष बघत नाही, म्हणजे त्याला दिसत नाही असं नाही, किंवा न दिसणे एक अजून हायर लेवलची झाली, पण दिसला तरी तो त्याच्यावर फोकस करत नाही, तो त्याच्या चांगल्या गुणांवरच फोकस करतो. म्हणून नाही का भक्तिसिद्धांत ठाकूर कधी कधी 2 भक्तांच्या मध्ये मतभेद झाला तर आणायचे, म्हणायचे तू ह्याच्याबद्दल 10 चांगले गुण सांग, तू ह्याच्याबद्दल 10 चांगले गुण सांग. आपली चेतना कशी असते? कोणत्याही भक्ताचं उदाहरण घेतलं समोरच्या, आपल्या मनात इमिडिएटली पहिले त्याचे 10 वाईट पॉईंट येणार नॅचरली, त्याला काय करावं लागत नाही. अरे तुला माहिती आहे का तो माहिती आहे ना, तो ना त्यांनी तसं केलं निगेटिव्ह साईडने. ते चांगलं पण केलं, आठवावं लागेल. चांगलं काय काय केलं ते थोडं आठवावं लागेल. म्हणजे बघा भौतिक जगात कसं लोकांनी आपले पैसे द्यायचे बाकी असतील ना, लक्षात राहतंय, अरे त्यांनी 1000 रुपये घेतले दिलेच नाहीत. पण आपण दुसऱ्याने त्यांनी बाकी असेल तेव्हा आपण विसरून जातो, बाकी होते राहिलेत काय, ओके ओके देतो मी तुला. हा स्वभाव भौतिक जगतातला आहे. आपण पैसे द्यायचे बाकी असतात तेव्हा आपण विसरून जातो. लोक जेव्हा द्यायचे बाकी असतात तेव्हा मात्र आपल्याला अरे ते 4.5 वर्षापूर्वी नाही का ते आता तुझं ते 100 रुपये मी भरले होते, तेव्हा आपल्याला चांगलं लक्षात राहतंय. पण जेव्हा आपण द्यायचे बाकी असतं तेव्हा आपण विसरून जातो. हाच चेतना इथे भौतिक चेतना आपण घेऊन आलो, देन दॅट इज दॅट कॉन्शियसनेस.
Our consciousness is we focus on others' disqualification and that way we focus on our qualification. पण प्रल्हाद महाराज इज फोकसिंग ऑन ओन डिस्क्वालिफिकेशन. ऑल्दो ते आहेत का नाही माहीत, बघा त्यांनी शोधून काढलं माझा जन्म राक्षस कुळात झाला. नाही काय शोधून काढलं, माझा जन्म राक्षस कुळात झाला. एक वन वे डिस्क्वालिफिकेशन. काय जन्म ईश्वर श्रुती सेवी, माझ्या बाजूला सगळे असुर लोक राहायचे. त्यांनी स्वतःचे डिस्क्वालिफिकेशन शोधून काढले. आणि म्हणून प्रभुपाद म्हणतात की आपण भक्तांच्या प्रती कधीच कृतज्ञ होऊ शकत नाही. प्रभुपाद दिस इज अ सिम्पटम ऑफ प्युअर डिवोटी. वन शुड. आणि प्रभुपाद इथे पुढे पॉईंट म्हणतायत, प्रल्हाद काय म्हणतायत, भगवंत नरसिंहदेव आले त्यांना म्हणत नाहीत मला तुमची सेवा करू द्या. नरसिंहदेव ह्या नारद मुनींनी माझं आयुष्य वाचवलेलं आहे, मी ह्यांची सेवा कशी विसरू शकतो, मला ह्यांची सेवा करायची संधी द्या. सो ध्रुव प्रल्हाद दे आर बोथ आस्किंग द सेम थिंग, दॅट प्लीज अलाउ अस टू सर्व द डिवोटीज. आणि आपण थोडंसं पुढे सरकूया. आपल्या डिस्क्वालिफिकेशन पाहण्याचा मुद्दा आला म्हणून चैतन्य चरितामृताचे लेखक कृष्णदास कविराज गोस्वामी त्यांचा विचार करा, त्यांच्या स्वप्नात नित्यानंद प्रभू आले होते. स्वप्नामध्ये दिव्य दृष्टीमध्ये नित्यानंद प्रभू, त्यांची आता नित्यानंद त्रयोदशी आहे सोमवारी, ते आले होते. आणि त्यांनी त्यांना डायरेक्ट ऑर्डर केली की तुम्ही वृंदावनात जा आणि चैतन्य लिहा वगैरे, म्हणजे तिथे जागा पूर्ण होईल. आता विचार करा, आपल्या स्वप्नात येत नाहीत कारण का वी आर नॉट क्वालिफाईड. कृष्णदास कविराज गोस्वामींच्या स्वप्नात आले होते, पण चैतन्य चरितामृत लिहिताना ते काय म्हणतात, जगाई मदाई हायते मुईशे पापिष्ट. मी जगाई मधाईपेक्षाही पापी आहे. त्याचं बोलायचं आपण बरेचदा म्हणणं, प्रभूजी मी ना एकदम फलन आहे असं म्हणत असतो. म्हणजे आप सब महान आहे, आणि मग रूममध्ये गेल्यावर तो कसला महान आहे मला माहिती आहे, मला माहिती आहे तो काय करतो. पण बोलताना अरे बोल म्हणजे आप जसा अच्छा डिवोटी तो कोई दुसरा हेही नाही. आणि मनामध्ये मात्र लक्षात असतं काय काय आहे ते. हे आहे तू तिथे तू वृंदावनला काय केलं होतं आणि ते मुंबईला केलं मला माहिती आहे सगळं. मला माहिती आहे. आणि तू किती खातो आणि किती झोपतो ते सगळं मला माहिती आहे. हां प्रभूजी आप जैसा महान तो कोई नाही आहे, आप जैसा महान तो कोई नाही आहे, आपसे बढिया कोई भक्त नाही आहे. बोलताना ते काय म्हणतात, ते दाखवायचे दात वेगळे असं काहीतरी ते म्हण आहे. हिंदी में क्या है उसके लिए म्हण, हाँ दाखवायचे. एनीवे जो भी है, हाँ तो ऐसा नहीं होना चाहिए. हाँ हमको एक्चुअली हमारी चेतना में होना चाहिए. हाँ थोड़ा तो हम देखते हैं कृष्णदास कविराज गोस्वामी हमको इम्प्रेस करने के लिए नहीं बोल रहे जगाई मधाई से मुई से पापिष्ठ. प्रभूजी मी तर जगाई मधाईपेक्षा फलन आहे. आपण आपलं म्हणतो पण तसं वाटत नसते आपल्याला. आपल्याला वाटत नसते तसं, पण कृष्णदास कविराज गोस्वामी तसं म्हणत नाही, ते खरं म्हणतायत. आणि ते म्हणतायत पुशिरेर कीट हैते मुईशे लगेष्ट. आय एम लोअर दॅन द वर्म इन द स्टूल. आपल्या शास्त्रामध्ये असे एकदम परफेक्ट एक्झाम्पल सगळे टोकाचेच एक्झाम्पल असतात. आय एम लोअर दॅन अ वर्म पण नाही. म्हणजे मी एका किड्यापेक्षाही नीच आहे नव्हे, मी त्या मलमूत्र मधल्या किड्यापेक्षा नीच आहे. नुसतं किड्यापेक्षा तर असतात काय, फुलांवर पण किडे असतात, बरेचसे किडे इकडे इकडे असतात. पण अंडरस्टँड कृष्णदास कविराज गोस्वामी नुसतं बोलण्याकरता बोलत नाही आहेत. आपण म्हणतो हो हे प्रभूजी मी ना एकदम पतीच आहे. हां पण आपलं वागणूक तसं नसते. आपण बोलतो आपल्याला शिकवलेलं आहे हां अशा प्रकारे बोलायचं म्हणून. दंडोड करायचा, हां दंडोड करायचा आणि मग मला गुलाबजाम नाही मिळाले आणि त्याला 2 मिळाले तुला शिव्या द्यायच्या. हां अरे हा कसला भक्त तुम्ही 2 घेतले मला मिळालंच नाही. मग दंडोड का केला? हां मग दंडोड कशाला केला? म्हणजे केला तर तो शो करता झाला. आपली ती लेवल आहे, मान्य करा, आय अंडरस्टँड आपली ती लेवल आहे. पण जो दंडोत होता तो शो करता होता ना. हां मग त्याच्यावर तुम्ही जाऊन त्याला शाप देताय, अरे हे कसले प्रभूजी असं वाढतात का कधी? हां इथे माझ्या हे लोणच्यावर गुलाबजाम वाढून ठेवला, मग त्या गुलाबजामवर लोणचं वाढलं जे काय असेल ते. म्हणून वाटतं आजच्या मेनूमध्ये लोणचं ठेवलं नव्हतं. असलं काय होऊ नये म्हणून, असलं काय हो वाढायचं गाजर हलव्यात गुलाबजाम वाढायचा. तर एनिवे
So, see, Krishnadas Kaviraj Goswami is not just saying out of purpose of saying, he is actually feeling. आणि प्रभुपाद सांगतात एव्हरी प्युअर वैष्णव शुड थिंक लाईक दॅट. आता मी जे तुम्हाला सांगतो हे मलाही प्रॅक्टिस केलं पाहिजे, पण हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत. वी शुड नॉट बी फॉल्सली प्राऊड ऑफ अवर वैष्णव क्वालिटीज. आपल्याकडे वैष्णव क्वालिटीज आहेत, असणार आहेत, प्रत्येकाला भगवंताने दिलेले आहेत काही ना काही, पण त्याच्यामुळे आपण गर्विष्ठ न होता कामा, तर आपण आपल्या डिस्क्वालिफिकेशन पाहून नम्र व्हायला पाहिजे. अशा ह्याच्यातच आपण कृष्ण भक्तीच्या भक्तांच्या संगतीत राहू शकतो. आणि श्रीमद भागवतम इज फिल्ड विथ ऑल सच एक्झाम्पल्स. एक मिनिट थोडंसं बघा. ह्याच्यात काय आहे, राधिका वल्लभ प्रभू सांगतात भक्तांचे 2 लक्षण असतात. एक मुख्य लक्षण आणि एक गौण लक्षण. मुख्य लक्षण असतंय की ते भगवंतांचे जप करतायत, सेवा करतायत, साधना करतायत, त्याच्यावर आपलं लक्ष आहे. आणि गौण लक्षण असतंय त्यांच्यातले काय जे मटेरियल बिहेवियर डिफेक्ट्स असतात ते गौण आहेत. दे आर सेकंडरी पॉईंट. असं बोलतो, तसं करतो, तसं गातो, तो कायम तसं वागतो, हे त्यांचे स्वभावाचे शारीरिक स्वभावाचे पॉईंट्स आहेत. ते गौण लक्षण आहेत. आपल्याला तो किती जप करतोय, जसं प्रभुपाद म्हटले लेक्चरमध्ये झोपतात 90%, ठीक आहे, 10% ऐकतात. ॲटलिस्ट 10% आपण वाढवले पाहिजे. 10 20% ऐकलं, 20 40% ऐकलं पाहिजे. अंडरस्टूड. पण प्रभुपाद नाही म्हटले हो माझे भक्त ना काय रे बाबा कायम लेक्चरमध्ये झोपाच काढत असतात. तुम्ही बरोबर, तुम्ही ओळखलं त्यांना चांगलं. येस, भक्त लोक झोपा काढत होते, काही नाही असं नाही. एक तर त्यांना सवय नव्हती एवढं लेक्चर ऐकायची, एक तर ते दिवस नंतर खूप सेवा करायचे. आणि मग लेक्चर असं कधी कधी झोप येते, किंवा कधी खूप मोठा प्रसाद असतो, मग त्याच्यानंतरही झोप येते. आता म्हणून आधीच झोप दिलेली की झोपूनच या. आता बघा काय कलियुगची यात्रा आहे. यात्रेची सुरुवात झाली प्रसादनी आणि झोपेनी. काय करणार, कलियुगाची यात्रा तशीच करावी लागते. जसं प्रभुपादांना ते विचारलेलं, ते प्रभुपाद चालत होते, रिपोर्टर म्हटला स्वामीजी ते 3 स्टार हॉटेलमध्ये का 5 स्टार सिंगापूरला 5 स्टार हॉटेलमध्ये तुम्ही का भक्तांना लोकांना भेटाय. प्रभुपाद म्हटले मी ते जमिनीत भेग आहे ना, भेग तिथे पण मी भेटू शकतो, पण तुम्ही आल का तिथे भेटायला. जसं म्हटलं यात्रा अरेंज केली, प्रसाद मेनू 1 गाजर अँड 1 ग्लास वॉटर, आपण नाही येणार. तर इथे आमचं एक मॅनेजमेंट करणाऱ्यांचं म्हणजे सुंदर हरी प्रभू, श्यामकीर्ती प्रभू, अद्वैत प्रभू असे काही काही भक्त निधिवंत प्रभू वगैरे मॅनेज करत होते. मी काय केलं नाही जास्त मॅनेजमेंट या यात्रेत, पण मी होतो त्या ग्रुपमध्ये. तर आलेला मेनू आपल्या दादाला वाचून दाखवला की असा बघा आमचा मेनू असा असा आलेला आहे. मग दादा सांगत होता लेक्चरमध्ये, बघा हल्ली यात्रेत आधी मेनू पाठवा लागतो. मी त्याला म्हटलं तो अजून सगळ्या ग्रुपला पाठवलेला नाही आहे, फक्त आमच्या 4-5 लोकांच्याच ग्रुपला आहे, सगळ्या ग्रुपला पाठवला नाही आहे. पण एनिवे, पण कलियुग आहे क्या, जसं प्रभुपाद म्हटले आय कॅन सिट इन दॅट गॅप इन द क्रैक इन द लैंड. तो यस, पर हम वैसे नहीं है. हमको थोड़ा सा लगता है पहले थोड़ा खाओ पियो सो लो, फिर लेक्चर. तो ये हिसाब से हम देखते हैं. एनीवे, आणि म्हणून प्रभुपादांचा हे पॉईंट्स मी मनातनं घेतलेले आहेत. मला पुढे सरकतो. एक उदाहरण मी ते घेत नाही, पण मी गौरलेला क्लास घेतले काही महिन्यांपूर्वी. त्यात मी ऐकत होतो की प्रतापरुद्र महाराज त्यांच्या जीवनामध्ये चैतन्य महाप्रभूंकडून डायरेक्टली और इनडायरेक्टली एवढ्यांदा नेग्लेक्ट केले गेले. ते सगळं घेत नाहीत, ते गौरल्या क्लासेसमध्ये घेतले. एवढ्यांदा नेग्लेक्ट केले गेले. प्रतापरुद्र महाराज स्वतः डायरेक्टली चैतन्य महाप्रभूंकडून ते खूप 8-10 वेळा एका मागोमाग 8-10 वेळा ते गेले, नेग्लेक्ट केले गेले. महाप्रभू म्हटलं, आपण म्हटलं प्रभूजी काय मला तुम्हाला भेटायचं आहे असं आपण प्रभूजींना म्हटलं. इथे मोठे प्रभूजी आलेले आहेत, बलदेव प्रभू, वल्लभ चैतन्य प्रभू, श्रीवल्लभ प्रभू. प्रभूजी मला तुम्हाला भेटायचं आहे. नाही नाही तू क्वालिफाईड नाही मला भेटायला. म्हणून गेला खड्ड्यात. कोणाला पडले, दुसरे बरेच प्रभूजी आहेत. चैतन्य महाप्रभूंनी एवढं नाही नाही मी तो राजा आहे, तो मटेरिस्टिक आहे, मी त्याला नाही भेटू शकत, इकडनं सुरुवात केली. प्रतापरुद्र वन आफ्टर अनदर, तरी पण नाही. मग त्याच्या मुलाला भेटवलं. प्रतापरुद्र महाराज म्हणतो एकदा
चैतन्य महाप्रभूंनी असं ठरवलंय का की मी सगळ्या पापी लोकांच्या पतित लोकांचा उद्धार करणार एक्सेप्ट किंग प्रतापरुद्र. इज इट समथिंग लाईक दॅट? ही वॉज नेग्लेक्टेड बट स्टील ही डिड नॉट चेंज इन वन वे. त्याला वाईट वाटत होतं की मला महाप्रभूंना भेटायला मिळत नाही, पण त्यांनी त्याची सेवा सोडली नाही. इतर भक्तांच्या प्रती हेवा सोडला नाही, म्हणजे हेवा सोडला. त्याला वाटलंच नाही की बाबा हा भक्ताला, अरे तो म्हणतो महाप्रभू सगळ्यांनाच भेटत आहेत, सर्व भट्टाचार्यांना भेटले, रामानंद रायला भेटले, माझ्या मुलाला भेटले, त्या ह्याला भेटले, त्याला भेटले, मलाच नाही भेटत. आणि मी वाईट केलंय काय? मी भक्तांची सेवा करतोय, सगळं करतोय, मी किंग आहे, एवढंच त्याचा प्रॉब्लेम होता. मी असं नाही की तो काहीतरी वाईट होता वगैरे, मी राजा आहे त्यावेळेच्या स्टँडर्डनुसार. सो बेसिकली प्रतापरुद्र महाराजांना बरेचदा निग्लेक्ट केलं गेलं, पण त्यांनी त्यांची सेवा सोडली नाही, तरी ते सेवा वाढवत राहिले. हे आपण इथनं बघू शकतो. सो एनिवे, सॉरी मी बरेचसे पॉईंट्स मनात घेतले, काही राहिले असतील तर बघतोय. हां ओके, आजचं हरी बोल मी आत्ताच घड्याकडे पाहतोय, 6:15 कधी चालू केलं पण 4:40. ठीक आहे, दीड तास, गुड इनफ. हां, सो ऑलमोस्ट आय एम एंडिंग. आय एम जस्ट इंट्रोड्युसिंग टुमॉरोज टॉपिक अँड देन आय एम एंडिंग. सो बेसिकली प्रल्हाद म्हणतात प्रेयरमध्ये की नारद मुनींनी येऊन मला वाचवलेलं आहे. बघा, ह्या सगळ्या भक्तांनी आपल्याला वाचवलेलं आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक भक्तांनी आपल्याला काही ना काही मदत केलेली आहे. सो हाऊ कॅन आय गिव्ह अप दॅट डिवोटी? प्रल्हाद म्हणतात हाऊ कॅन आय गिव्ह अप दॅट डिवोटी? प्रत्येक भक्तांनी, म्हणजे मीही तुम्हाला केली आहे, तुम्हीही मला केली आहे, मी तुमच्याकडून काय शिकलो आहे, तुम्ही माझ्याकडून काय शिकलेले असतात. हाऊ कॅन आय? यस, मला तर भगवंत तुम्ही माझ्यासमोर आला आहे, मला आशीर्वाद देताय, पण ध्रुव महाराजांनी पण आईची आठवण काढली. बघा ते जात आहेत भगवत धामात, पण त्यांनी आईची आठवण काढली, कारण का आईने मला सुरुवातीला अशी अशी मदत केली होती. हाऊ कॅन आय गिव्ह अप? सो बेसिकली हे जो भाव आहे तो महत्त्वाचा आहे. आपण भक्तांच्या प्रती कधीच वाईट विचार आपल्या मनात आणू शकत नाही. कमी रिलेशेबल भक्तिमय जीवन असू शकतं भक्तीचं थोडंसं, पण मॅक्झिमम रिलेशेबलच आहे. अँड ह्याच्यातला एक पुढचा पॉईंट असा आहे, तो मी थोडासा इंट्रोड्यूस करतो, उद्या त्याच्यात लेक्चर चालू होईल. एक गिरीधारी प्रभू म्हणून चेन्नईचे ते म्हटले 3 प्रकारच्या नास्तिकता जगात आहेत. त्यातलं थर्डवरच मी चर्चा करणार उद्या. पहिली नास्तिकता आहे सेक्युलरिझम. सेक्युलरिझम म्हणून ते म्हणतात सर्व धर्म समभाव, पण बेसिकली त्यांचा मूळ असतो की धर्माला काढून टाका. इट्स बेसिकली एथिझम. सेक्युलरिझम म्हणजे ज्याला जे धर्म पालन करायचं पूर्ण फ्रीडम दिलं पाहिजे, पण सेक्युलरिझमच्या नावाखाली धर्म पालनच करायचं नाही, असा हळूहळू त्यांचा प्रयत्न असतो. दुसरा आहे नास्तिकतेचा एक प्रकार, शो ऑफ रिलिजन. म्हणजे मी असा आहे, मी अमुक आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिम आहे, काय कोणताही शो असतो, पण रिअली त्या धर्माच्या डेप्थमध्ये आपण जात नाही. सो तो एका प्रकारचा नास्तिकता आहे. म्हणजे नॉट एक्झॅक्टली, यस तुम्ही म्हणजे तुम्ही त्या धर्माला मानता, पण बिकॉज यू आर नॉट गोईंग डीप, दॅट इज वन वे ऑफ, तुम्हाला काहीच माहीत नाही. जसं आपले वृंदावन प्रभू, ते काहीतरी एका हिंदू असे मोठ्या सभेचे काहीतरी प्रेसिडेंट होते बेळगाव जिल्ह्याचे. मग त्यांना आपले भक्त भेटायला गेले, त्यांनी विचारलं ठीक आहे तुम्ही या हिंदू सभेचे प्रेसिडेंट वगैरे आहात, पण तुम्ही भगवद्गीता वाचली आहे का? त्यांना तो प्रश्न होता, यस आय एम क्लेमिंग टू बी बट आय डोंट डू एनिथिंग. सो दॅट वे इट इज वन वे ऑफ एथिझम. अँड थर्ड वे ऑफ एथिझम इज, कलियुगात ते खूप आहे, खास करून भक्तांमध्ये पण, की फायटिंग फॉर राईट्स ओव्हर रिस्पॉन्सिबिलिटीज. मी भक्ती करणार, पण माझ्या जबाबदाऱ्यांपेक्षा माझे अधिकार महत्त्वाचे. मी वेळेत नाव देण्यापेक्षा माझा रिफंड महत्त्वाचा, माझे राईट्स आहेत. हे सगळे प्रकार कलियुगात खूप वाढतात. मला अमुक पाहिजे, माझं तसं पाहिजे, मला भक्तांचं सांगितलं हा राईट्स पाहिजे, तो राईट्स पाहिजे, पण रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यात आपण विशेष लक्ष देत नाही. आपल्या हातून तसं घडू शकते. सो आय एंड हिअर. बिफोर एंडिंग वी वुड लाईक टू थँक एस्पेशली जे भक्त आहेत,